अ, सर्व शेतकरी बांधवांचे ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या फेसबुक पेजवरती मी डॉक्टर ओमप्रकाश हिरे सहर्ष स्वागत करतो. बरेच दिवस झाले मित्रांनो, आपण फेसबुक लाईव्ह विषय आपल्याकडे नसल्यामुळे घेऊ शकत नव्हतो. पण आत्ताचा जो करंट विषय आहे त्या विषयावरती आपण मेजर चर्चा आजच्या लाईव्हमध्ये करणार आहोत. थोडासा वेळ आपण 1 मिनिट अजून थांबूया. थोडेसे शेतकरी लाईव्ह आले तर मग आपण मेजर विषयाला हात घालूया. ओके. मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सध्याच्या सिच्युएशनमध्ये कांदा रोप व्यवस्थापन, त्यामधील काही समस्या आणि त्याच्या उपाययोजना. त्यानंतर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे बऱ्याच भागामध्ये जवळ-जवळ 10, 15, 20% क्षेत्र जे आहे, आता सध्या कांद्याची जी लागवड होते ती पेर कांद्याद्वारे होत असताना दिसून आलेली आहे. आणि पेर कांद्याचा विषय बराचसा शेतकऱ्यांसाठी नवीन असल्यामुळे मेजरली अन्नद्रव्य व्यवस्थापन पेर कांद्यामध्ये कसं करावं, हा विषय थोडासा नवीन असल्यामुळे आपण पेर कांदा, अन्नद्रव्य आणि थोडंफार कीड रोग व्यवस्थापन असा विषय घेऊन आज तुमच्यापुढे मी आलेलो आहे. पहिला जो विषय थोडासा आपण कव्हर करूया तो म्हणजे सध्याच्या कांदा रोपवाटिकेमधील समस्या. आता कांदा रोपवाटिकेमध्ये जवळ-जवळ 70 ते 80% कांदा बागायतदारांचे रोप हे साधारणतः 12 ते 15 दिवसापासून ते 1 महिन्याच्या कालावधीपर्यंत आहेत. काही लोकांची लागवड काही भागामध्ये थोडीशी 1-2-5% लागवड चालू झालेली आहे. काही भागामध्ये 1-10 दिवसामध्ये लागवड 20-25% चालू होणार आहे आणि पुढच्या 10 ते 15 दिवसापासून ते 20 दिवसापर्यंत म्हणजे साधारणतः डिसेंबरच्या 15 तारखेपर्यंत बऱ्यापैकी कांदा लागवडी ह्या सुरू होणार आहेत. आता ह्या अवस्थेमध्ये सध्याच्या सिच्युएशनमध्ये कांद्यामध्ये म्हणजे कांद्याच्या रोपांमध्ये 2 समस्या शेतकरी फेस करत आहेत. त्यामधील पहिली जी समस्या आहे ती म्हणजे कांद्यामधील रोपाची मर. मित्रांनो, काय झालं होतं, की जेव्हा आपण रोप टाकत होतो, म्हणजे साधारणतः इथून 15 दिवस, 20 दिवस अगोदर आपण रोप टाकायला सुरुवात केली कांद्याची किंवा बी टाकायला सुरुवात केली. त्यावेळेस त्याच्या जस्ट 10 ते 15 दिवस अगोदर प्रत्येक भागामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं कहर निर्माण झालं होतं. पावसाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हजेरी लावली होती. त्या कारणाने शेवटच्या पावसाच्या परतीच्या पावसाने जमिनीमध्ये जी मॉइश्चर लेव्हल डेव्हलप केली, पाण्याचं प्रमाण किंवा मॉइश्चर लेव्हल जी डेव्हलप केली, त्याच्यामुळे जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बुरशीजन्य रोगाचा अटॅक हा वाढत गेला. प्रॉपर सूर्यप्रकाश जे आपण ऑक्टोबर हीट म्हणतो, ती ऑक्टोबर हीट प्रॉपर जमिनीला मिळाली नाही. ऑक्टोबरमध्ये साधारणतः 20-25 दिवस जी जमीन तापते, त्याच्यामुळे पावसामध्ये जो पडलेला पाऊस असतो, पावसाळ्यामध्ये जो पडलेला पाऊस असतो, त्या पावसामुळे जमिनीवरती जी फंगल ग्रोथ झालेली असते, ती फंगल ग्रोथ ऑक्टोबर हीटमध्ये ऑटोमॅटिकली सॅनिटाईज केली जाते, स्टरिलाइज केली जाते आणि ऑटोमॅटिकली आपल्याला पुढे कांदा लागवड करत असताना किंवा रोप टाकत असताना आपल्याला जमिनीमधील बुरशींना एवढं फेस करावं लागत नाही. पण सध्याची सिच्युएशन थोडीशी बिकट झालेली आहे. आपल्याला जमीन तयार करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळालेला नाहीये. जमिनीला पुरेसा विसावा सुद्धा मिळालेला नाहीये. त्या कारणास्तव आपण घाई गडबडीने सीझन लेट होत असल्या कारणाने आपण बऱ्याच भागामध्ये बी टाकण्याची प्रोसेस सुरू केली आणि त्याच घाई गडबडीमध्ये आपण रोप टाकल्यामुळे जमिनीमधील मॉइश्चर लेव्हल जी होती, ती मॉइश्चर लेव्हल आपल्याला प्रॉपर ड्राय करता आली नाही. त्याच्यामुळे जमिनीमधील बुरशीजन्य रोग, ज्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा रोग येतो तो म्हणजे फ्युजरियम, त्याच्यानंतर दुसरा येतो तो म्हणजे बॅक्टेरियल विल्ट आणि तिसरा येतो तो म्हणजे पिथियम. या 3 रोगांनी जमिनीमधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये थैमान घातलं आणि बऱ्याच भागामध्ये 20-25% जी रोपं होते किंवा जे बी आपण टाकले होते त्याच्यामध्ये उगवण क्षमता असेल किंवा उगवल्यानंतर आलेली रोग असेल त्याच्यामध्ये 20 ते 25% रोपं हे खराब झाली.
या सिच्युएशन मध्ये सध्या जर समजा तुमच्याकडे 11, 12 ते 15 दिवसापर्यंत प्लॉट असतील, तर त्याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या, आणि साधारणतः 20 ते 25 दिवसाचे प्लॉट असतील त्याच्यासाठी आपण काय काय उपाययोजना करायच्या, ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. दुसरी सर्वात महत्वाची जी समस्या इथून मागे म्हणजे जो खरीप कांदा जो होता, त्या खरीप कांद्यामधील रोपावरती आणि मेजर पिकावरती, ट्रान्सप्लांट केलेल्या नंतरच्या पिकावरती एक सर्वात मोठी समस्या शेतकरी फेस करत आलेले होते, आणि ती म्हणजे ट्विस्टर रोग, जो की मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातोय, ज्याला पिळ्या रोग सुद्धा म्हणतात. त्यामध्ये रोपाची वाढ वेगवेगळ्या भागामध्ये जास्त प्रमाणात होऊन रोप पिवळे पडून आणि जमिनीवरती कोलमडताना दिसून आलेले आहेत. हा एक रोग आहे बऱ्याच भागामध्ये. त्याला कोणी व्हायरस म्हणतंय, कोणी एखाद्या अन्नद्रव्याची कमतरता म्हणतंय, किंवा कोणी काहीतरी एखादा अ, वेगळा डिसीज नवीन मार्केटमध्ये किंवा आपल्या भागामध्ये आला असं त्याला संबोधत आहे, आणि त्याच्यावरती बरेचसे दुकानदार किंवा वेगवेगळे मार्गदर्शक करणारे लोक त्याच्यावरती वेगवेगळे पेस्टिसाइड किंवा व्हायरसवरती औषध जे असतात त्याचं रिकमेंडेशन करतायत. तर हा जो रोग आहे हा कोलेटोट्रायकम या बुरशीमुळे मोठ्या प्रमाणात येत असतो. कोलेटोट्रायकम ग्लोईस्पोरिडिया ही जी स्पेसीज आहे, या स्पेसीजमुळे हा रोग येत असतो. हे हा रोग मेजरली जमिनीमधनं उद्भवत असतो. सॉइल बोर्न डिसीज असल्यामुळे जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल जर समजा 40 ते 45% वरती गेली आणि प्रॉपर वातावरणामध्ये जर आर्द्रता 70 ते 80% पुढे जर असेल, तर अशा वातावरणामध्ये हा जमिनीमधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा रोग उद्भवतो. याला अँथ्रॅग्नोज नावाने ओळखलं जातं, ट्विस्टर नावाने ओळखलं जातो, आणि ह्या रोगाला आपण आल्यानंतर कंट्रोल करणं खूप अवघड जातं. त्याला प्रतिबंधक म्हणून कंट्रोल ठेवणं किंवा येऊ न देणं, याच्याकडे आपण जर काळजीपूर्वक लक्ष देऊन जर काम केलं, तर आपल्याला या रोगापासून वाचवणं खूप सोपं जातं. आता सध्या खरीप कांदे जवळजवळ 1.5-2 महिन्याचे झालेले, त्याच्यामुळे ती समस्या थोडी थोडी कमी झालेली आहे. टेम्परेचर बऱ्यापैकी वाढलेलं आहे, त्याच्यामुळे ट्विस्टर हा जो रोग आहे, हा रोग रब्बी हंगामासाठी त्रास देणार नाही असं एक सायंटिफिकली विचार केल्यानंतर वाटतंय. पण समजा आजकालच्या आणि आजच्या वातावरणामध्ये जर तुम्ही बघितलं, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्रता पण वाढलेली आहे, आणि जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल पावसाचा काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असल्यामुळे सुद्धा जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल सुद्धा वाढलेली आहे, आणि त्या कारणाने फेवरेबल क्लायमेट ह्या ट्विस्टर रोगाला सुद्धा तयार झालेलं आहे. जसं 1-1.5 महिन्यापूर्वी तयार झालं होतं, तसंच सध्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे. म्हणून आपल्याला आपले रोप सक्षम ठेवणं ही सध्याची काळाची गरज किंवा सध्याच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला महत्वाचा पॉइंट होऊन बसलेला आहे. म्हणून आपलं रोप जर सक्षम असेल, रोगमुक्त असेल, तर आपलं रोप चांगलं झालं तर आपल्याला ट्रान्सप्लांट केल्यानंतर तो कांदा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत असतो. रोप जर आपल्या रोपावरती जर समजा ट्विस्टर सारखा रोग आलेला असेल आणि ते रोप जर तुम्ही ट्रान्सप्लांट करून लावलं, तर तुमच्या कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उत्पन्नामध्ये घट येते. पाहिजे तसा रिस्पॉन्स तुमचं ते पीक देऊ शकत नाही. म्हणून कृपा करून या ट्विस्टर रोगाला किंवा कोलेटोट्रायकम रोगाला प्रतिबंधक म्हणूनच कंट्रोलमध्ये ठेवणं, आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक जमिनीमधनं किंवा फवारणीमधनं वापरणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे मरीचा. त्याच्यासाठी रिकमेंडेशन काय आहे किंवा ट्विस्टर रोगासाठी रिकमेंडेशन काय आहे, याविषयी माझा अॅग्रोवन मध्ये सखोल लेख सुद्धा आलेला होता. त्या लेखाविषयी तुम्हाला काही विस्तृत माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही माझा व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करून किंवा मेसेजद्वारे तुम्ही तो लेख मागवू शकतात आणि तो सखोल त्याचा अभ्यास करू शकतात. आजचा जो विषय आहे तो आपला थोडा वेगळा आहे, त्याच्यामुळे मी या विषयावरती जास्त वेळ देत नाही. पण मर रोग येऊ नये किंवा ट्विस्टर रोग येऊ नये याच्यासाठी आता सध्याची जी सिच्युएशन आहे ती 15 ते 20 दिवसाच्या रोपाची लागवडीची सिच्युएशन आहे. आता ह्या लागवडीच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला सर्वात महत्वाचं रिकमेंडेशन मी करणार आहे ते म्हणजे साधारणतः बियाणे टाकल्यानंतर 12 ते 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला कन्सर्ट म्हणून ऍग्रिसर्च इंडिया कंपनीचं एक बॅक्टेरियल कॉन्सर्शिया मार्केटमध्ये मिळतं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रोजन स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया, त्याच्यानंतर फॉस्फरस सोल्युबलायझिंग करणारे बॅक्टेरिया, त्याच्यानंतर पोटॅश मोबिलायझिंग करणारे बॅक्टेरिया, आणि त्याच्यामध्ये झिंक सोल्युबलायझिंग करणारे बॅक्टेरिया, हे 3 अन्नद्रव्य
उपलब्ध करून देणारे बॅक्टेरिया आणि त्याचबरोबर त्यामध्ये 2 ऍडिशनल बुरशीनाशक म्हणजे जैविक बुरशीनाशक आपण ऍड केलेले आहेत. त्यामध्ये एक सुडोमोनास आणि दुसरा आहे तो म्हणजे बॅसिलस. हे सुडोमोनास बॅसिलस ऍडिशनल त्याच्यामध्ये बायोफंगिसाइड म्हणून ऍड केलेले आहेत. तर साधारणतः तुम्हाला 5 गुंठे जमिनीसाठी 250 मिली कन्सर्ट, त्यामध्ये तुम्हाला चांगल्या कंपनीचं ट्रायकोडर्मा साधारणतः 250 ग्राम आणि अँपल जे की अॅमिनो ऍसिड बेस एक टॉनिक आहे, जे तुमच्या जमिनीमध्ये जर तुम्ही स्प्रे म्हणून वापरलं तर जमिनीमध्ये पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करून आणि त्या झाडाची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत करणार आहे. हे प्रतिबंधक म्हणून तुम्हाला वापरायचे. समजा तुमच्या रोपाला आता कोणतीही मर नाहीये, ती मर येऊ नये म्हणून तुम्हाला हे जे कॉम्बिनेशन मी सांगितलं, कन्सर्ट 250 मिली, ट्रायकोडर्मा साधारणतः 250 ग्राम आणि अँपल 250 मिली प्रति 5 गुंठे जमिनीसाठी तुम्हाला गच्च फवारा घ्यायचा आहे. किंवा जर तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल, स्प्रिंकलरवर तुम्ही रोप टाकलेला असेल तर स्प्रिंकलरद्वारे तुम्ही हे औषध पूर्णतः प्लॉटमध्ये सोडायचंय. समजा तुमच्याकडे काहीतरी 2, 5%, 8% मर दिसते प्लॉटमध्ये, कुठेतरी पिथियम दिसतोय, बॅक्टेरियल विल्ट दिसतोय, कुठेतरी तुम्हाला वाटतंय की आपल्या प्लॉटमध्ये मर घुसलेली आहे. अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही बायोलॉजिकल कंट्रोलपेक्षा केमिकल कंट्रोलला जाणं कधीही फायदेशीर ठरतं. मग केमिकल कंट्रोलमध्ये मी तुम्हाला एक स्पेसिफिक रिकमेंडेशन देईल, ज्याच्यामध्ये तुमची मर ही जवळजवळ 80-90% थांबण्यासाठी मदत होईल. त्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये जे चांगल्या क्वालिटीचं कॉपर ऑक्झिक्लोराइड मिळतं, त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर असेल, ब्लायटॉक्स असेल नावाने मार्केटमध्ये भेटतात. तर ते ब्ल्यू कॉपर साधारणतः 5 गुंठे किंवा आपण 10 गुंठ्याचा जर विचार केला, 5 गुंठ्याचा विचार केला तर 100 ग्राम ब्ल्यू कॉपर आणि त्याच्यामध्ये साधारणतः 22-50 ग्राम असं कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ते पण पाटपाण्याद्वारे द्यायचे किंवा स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलरद्वारे द्यायचे. हे औषध निस्ते फवारणी पाट फवाऱ्याने फवारणी करून तुम्हाला जमिनीमधली मर कंट्रोलमध्ये ठेवता येणार नाही. कृपा करून प्रत्येकाने लक्षात घ्यायचे की हे औषध तुमच्या जमिनीमध्ये मुळीच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. मग तुमच्या वेळेने तुम्ही ठरवायचं की मुळीच्या सानिध्यात जाण्यासाठी मी एक तर गच्च फवारा घेईल किंवा मग मी स्प्रिंकलरद्वारे ते औषध सोडेल किंवा मी पाटपाण्याद्वारे, समजा जर स्प्रिंकलर नसेल तर पाटपाण्याद्वारे मी साधारणतः त्या 5 गुंठे जमिनीला एक साधारणतः 50 लिटर पाणी म्हणून त्याच्यामध्ये हे सर्व औषध टाकेन आणि ते 50 लिटर पाणी मी पाटपाण्याद्वारे प्रत्येक रोपाच्या मुळाजवळ जाईल अशा पद्धतीने मी मॅनेजमेंट करेल. तर या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला अजून एक ऍड करायचंय. साधारणतः 5 गुंठे जमिनीसाठी 100 ग्राम ब्ल्यू कॉपर, 50 ग्राम 22 आणि साधारणतः 100 ml संचार 40 या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मिक्स करायचे. समजा 10 गुंठे जमीन असेल तर तुम्ही साधारणतः 250 ग्राम ब्ल्यू कॉपर म्हणजे 10 गुंठे म्हणजे साधारणतः 8 ते 10 किलो बियाणं जर तुम्ही टाकलेलं असेल तर 8 ते 10 किलो बियाण्यासाठी 8 ते 10 गुंठे जमिनीसाठी तुम्ही साधारणतः 250 ग्राम ब्ल्यू कॉपर, त्याच्याबरोबर 22 साधारणतः 100 ग्राम आणि त्याच्याबरोबर संचार 40 साधारणतः 250 मिली असं कॉम्बिनेशन तुम्हाला जे सांगितली मी मेथड ऍप्लिकेशनची त्या पद्धतीने तुम्हाला सोडायचं आहे. याच्याने तुमची जवळजवळ 70, 80, 90% मर थांबण्यासाठी मदत होईल. मग तो पिथियमचा मर असेल किंवा जमिनीमधील फ्युजारियम मर असेल किंवा जमिनीमधील बॅक्टेरियल मर असेल, तिन्ही मर तुमच्या ह्या कॉम्बिनेशन मधनं थांबण्यासाठी मदत होईल. त्याच्यामध्ये संचार 40, कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि त्याच्याबरोबर एक तर 22 घ्या नाही तर रोको घ्या, दोन्हीपैकी एक कॉम्बिनेशन घेऊ शकता तुम्ही. साधारणतः काही भागामध्ये रोपाची अवस्था ही 20-22 दिवसाची झालेली असेल तर अशा कंडिशन मध्ये तुम्हाला कुठेतरी मर पण दिसते आणि थोडासा पिंगटपणा, पिवळेपणा प्लॉटमध्ये दिसतोय. 22-23 दिवसाचं तुमचं रोप झालेलं आहे, तुम्ही तणनाशकाचा फवारा घेतलेला आहे. तर तणनाशकाचा फवारा आपण जेव्हा घेतो त्याच्यानंतर थोडासा तणनाशकांमुळे तुमच्या रोपावरती शॉक येत असतो. तो शॉक रिकव्हर करण्यासाठी आणि त्याचबरोबर तो जो पिंगटपणा आहे रोपाचा तो काढण्यासाठी तुम्हाला जमिनीमध्ये मिंगल हे मायक्रोन्यूट्रिएंट साधारणतः 250 ग्राम प्रति 5 गुंठे जमिनीसाठी म्हणजे साधारणतः 4 किलो बियाण्यासाठी तुम्हाला 5 गुंठे जमिनीसाठी मिंगल साधारणतः 250 ग्राम, त्याबरोबर थायोग्रीन जे की आपलं सल्फर आहे, तुम्हाला माहिती की सल्फर कांद्यामध्ये खूप मेजर रोल करत असतं, तर सल्फर साधारणतः 500 ग्राम. त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट जे 25 किलोच्या गोणीमध्ये जे मॅग्नेशियम सल्फेट मिळतं ते साधारणतः 1 किलो आणि याच कॉम्बिनेशन मध्ये रोको साधारणतः 50 ग्राम. म्हणजे आपण सुरुवातीला समजा लागवडीनंतर रोप बी टाकल्यानंतर 12 ते 15 दिवसाच्या आसपास तुम्ही समजा आंतरप्रवाही बुरशीनाशक जर तुम्ही 22 वापरला असेल तर पुढच्या 20 ते 22 दिवसाला तुम्हाला ते 22 ऐवजी तुम्हाला रोको हे जे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे त्याचा वापर करायचे. समजा रोको तुम्ही
ब्ल्यू कॉपर बरोबर वापरला असेल, किंवा मी सांगितलं की तुम्ही ब्ल्यू कॉपर बरोबर रोको किंवा 22 वापरा, तर अशा वेळेस तुम्ही समजा जर रोको तुम्ही 12 ते 15 दिवसाच्या आसपास वापरला असेल, तर पुढच्या ज्या 20 ते 22 दिवसाचं जे कॉम्बिनेशन आहे, मिंगल, थायोग्रीन, मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यामध्ये तुम्ही 22 टीन टाकून घेऊ शकतात 50 ग्रॅम प्रति तेवढ्या 5 गुंठे जमिनीसाठी. ह्या 2 ट्रीटमेंट तुम्हाला करायच्या आहेत रोग आल्यानंतर, म्हणजे प्रतिबंधक म्हणून ह्या ट्रीटमेंट न करता तुम्ही आल्यानंतर तुम्ही केलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा तिथे दिसून येईल. समजा रोग आलेला नसेल, येऊ द्यायचा नसेल, त्याच्यासाठी तुमच्याकडे खूप छान कॉम्बिनेशन आहे, ते म्हणजे कन्सर्ट, जे की एक बॅक्टेरियल कॉन्सर्शिया आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा घ्या चांगल्या कंपनीचं आणि अँपल घ्या. अशा पद्धतीने तुम्ही रोपाचं व्यवस्थापन ह्या 2 ट्रीटमेंट मधनं खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. नंतर थोडंसं मग तुम्ही जसं जसं रोपाची वाढ होईल तसं एक 10-26 ची थोडी 5 गुंठ्याला साधारणतः 10-1 किलोचं ऍप्लिकेशन करून पुढच्या स्टेजमध्ये तुम्ही एनपीके बॅलन्स करू शकतात. आता ह्याच रोपासाठी तुम्हाला फवारणीद्वारे काही 2-3 स्प्रे रिकमेंडेशन मी करू इच्छितो. साधारणतः रोप तणनाशक मारल्यानंतर तुम्हाला एक पहिला फवारा तुम्हाला रोपासाठी घ्यायचा आहे. तुम्हाला हे जे पहिले 2 ऍप्लिकेशन सांगितले, हे मी पाटपाण्याद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे किंवा गच्च फवारणी, जी की जमिनीसाठी रिकमेंड केलेली आहे. बरेच लोक म्हणतात की मी नुसतं पाटपाण्याने मारतो, 2 पंप 3 पंप मारतो आणि मी जमिनीमधली मर थांबवतो. हे शक्य होणार नाही. जमिनीमध्ये ते पाणी, जे औषधाचं आहे, ते पाणी मुरलं पाहिजे, मुळीच्या सानिध्यात गेलं पाहिजे, तेव्हाच तुमची मर थांबणार आहे. आता जस्ट रोप तुमचं 25 ते 30 दिवसाच्या कालावधीमधलं झालं, तर त्यावेळेस रोपाचा शेंडा करपायला सुरुवात होते. त्या शेंडा करपायला सुरुवात झाल्यानंतर बरेच लोक त्याच्यावरती मग मार रेडोमिल किंवा मार रोको किंवा मार परत कर्जेट किंवा मार स्कोर किंवा बरेच लोक डायरेक्ट स्ट्रॉबिलिंग ग्रुपमध्ये जातात. स्ट्रॉबिलिंग ग्रुपमध्ये मग गेले तर मग काही लोक कॅब्रिटॉप मारतात, काही लोक ॲमिस्टार मारतात, काही लोक नेटिव्ह मारतात. मित्रांनो, एवढ्या हाय रिस्क मॉलिक्युलचा जर वापर तुम्ही सुरुवातीच्या पहिल्या स्प्रेमध्ये जर रोपाला करून दिला, तर नंतर त्या रोपावर जर रोग आला तर तो रोग तुम्हाला कंट्रोल करणं खूप अवघड जातं. म्हणून कृपा करून जास्त करून हाय रिस्क मॉलिक्युल, ज्याला आपण स्ट्रॉबिलिंग ग्रुप म्हणतो, त्याच्यामध्ये तुमचं कॅब्रिटॉप येतं, नेटिव्ह येतं, त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन प्रो येतं. अशा मॉलिक्युलचा वापर शक्यतो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या फवारणीमध्ये करू नका. खूपच लिमिटच्या बाहेर रोग गेला त्यावेळेसच अशा फवारणीचा वापर करणं गरजेचं असतं. म्हणून अशा फवारणीचा वापर सुरुवातीलाच पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये केला. त्याच्यानंतर जर एकदा रोग आला तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही बुरशीनाशकाने तो रोग कंट्रोलमध्ये मिळणार नाही. म्हणून पहिली फवारणी साधी तुम्हाला रेडोमिल गोल्ड जे मार्केटमध्ये मिळतं, त्याच्यामध्ये मेटॅलॅक्झिल प्लस मॅन्कोजेब आहे ते, प्लस त्याच्याबरोबर तुम्हाला एक्सीड, जे आपल्या ॲग्रीसर्चचं अॅमिनो ऍसिड बेस मायक्रोन्युट्रंट आहे ते, आणि त्याच्याबरोबर 13-40-13 अशा कॉम्बिनेशन मध्ये एनपीके आपल्याला बॅलन्स करायचं आहे. या स्टेजमध्ये फॉस्फरस खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या रोपाला लागत असतं. म्हणून साधारणतः 15 लिटर पाण्याला एक्सीड 30 ग्राम, रेडोमिल गोल्ड साधारणतः 30 ग्राम आणि रिलीज हर्टन म्हणजे 13-40-13 साधारणतः 40 ग्राम प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन तुम्हाला ही फवारणी, पहिली फवारणी करायची. नंतर बियाणे टाकल्यानंतर साधारणतः 35 ते 37 दिवसाने, एक लक्षात घ्या मित्रांनो, ट्विस्टर रोग जो आहे, म्हणजे कोलेटोट्रायकम जो रोग आहे, हा रोग साधारणतः 1 महिन्याचा तुमचं रोग झालं त्याच्यानंतर जास्त अटॅक करतो. त्याच्या अगोदरच तुम्ही प्रॉपर 25 दिवसाला, 35 दिवसाला आणि 40 दिवसाला जर प्रॉपर 3 जर आंतरप्रवाही बुरशीनाशक जर तुम्ही प्रॉपर जर वापरले जमिनीमध्ये, आणि मी सुरुवातीला ज्या 2 ड्रेंचिंग सांगितल्या त्या जर वापरल्या, तर तुम्हाला नुसती मर नाही तर तुमच्या टिस्टर सारख्या रोगाला किंवा कोलेटोट्रायकम सारख्या रोगाला सुद्धा प्रतिबंधक म्हणून खूप चांगल्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन काम करत असतं. म्हणून मी जे सांगतोय ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय, लिहून घ्यायचंय, किंवा तुम्हाला मला पर्सनल व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे की मला रोपाचं शेड्यूल पाठवा, किंवा मला पेर कांद्याचं शेड्यूल पाठवा, किंवा मला साधा रोप तयार करून लागवडीचं शेड्यूल पाठवा. तिन्ही शेड्यूल आपल्याकडे तयार आहे. तुम्ही पर्सनल मला मेसेज करायचा आहे व्हॉट्सअपवरती. माझा नंबर तुम्हाला खाली दिसतोच आहे. ठीक आहे. लिहिणं शक्य झालं नाही तर साधारणतः बियाणं टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसाला, सॉरी, बियाणे टाकल्यानंतर 35 ते 37 दिवसाला, म्हणजे पहिल्या स्प्रे नंतर 10 दिवसाने तुम्हाला दुसरा फवारा संचार 40, जी की पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड गटामध्ये मोडलेलं एक उत्कृष्ट बुरशीनाशक आहे. त्याचा वापर तुम्हाला एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड बरोबर करायचा आहे. मग तुम्ही झेडा 78 घ्या, किंवा कुमानेल घ्या, किंवा कॅप्टन घ्या. आमच्या बऱ्याचशा कॉन्टॅक्ट मधल्या शेतकऱ्यांना संचार 40चं ऍप्लिकेशन दर 10 ते 15 दिवसाला ते रोपाला ठेवत असतात फवारणीमधनं. पहिल्यांदा समजा तुम्ही संचार 40 प्लस M45 घेतला असेल,
दुसरा स्प्रे ते सन 44 प्लस कुमानेल घेतात, तिसरा स्प्रे सन 44 प्लस झेड78 घेतात. असं जर तुम्ही 10-10, 15-15 दिवसाच्या अंतराने तुम्ही सन 44चा वापर फवारणीमधनं जर प्रॉपर ठेवला, तर मित्रांनो सन 44 मध्ये झाडामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्याची ताकद आहे आणि त्याच्यामुळे सन 44 हे तुमच्या रोपामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करतं. प्रतिकार शक्ती निर्माण झाली तर ऑटोमॅटिकली रोगाचा अटॅक तुमच्या प्लॉटमध्ये खूप कमी येतो किंवा येत सुद्धा नाही. म्हणून संचारचा वापर तुम्ही पहिल्या स्प्रेमध्ये शक्य झालं तरी केला तरी चालेल. दुसऱ्या स्प्रेमध्ये तर 100% तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड बरोबर जसं की झेड78 किंवा कुमानेल त्याच्याबरोबर सन 44 घ्या. त्याच्यामध्ये इन्फ्यूज हे एक पेनिट्रेटर आहे. खराब वातावरणामध्ये, पावसाळी वातावरणामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक आतमध्ये घेऊन जाण्याचं काम हे इन्फ्यूज करत असतं. मार्केटमध्ये तुम्हाला ते मिळतं. 1 मिली प्रति लिटर पाणी किंवा 15 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन मध्ये स्प्रे घेऊ शकता. नंतर साधारणतः रोपाला बियाणे टाकल्यानंतर 40 ते 45 दिवसांनी तुम्हाला तिसरी फवारणी घ्यायची आहे. म्हणजे दर 10-10 दिवसाच्या अंतराने आपल्याला 3 फवारण्या रोपाला करणं बुरशीनाशक म्हणून गरजेचंच आहे. साधारणतः 45-40 दिवसापर्यंत तिसरी फवारणीमध्ये तुम्ही परत मायक्रोन्यूट्रनचा दुसरा स्प्रे त्याच्यामध्ये एक्सिड रिपीट केलं तरी चालेल किंवा मार्केटमध्ये तुम्हाला K2 हायब्रिड नावाने एक मायक्रोन्यूट्रन भेटेल. ते मायक्रोन्यूट्रन साधारणतः 15 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी किंवा एक्सिड 30 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही घेऊ शकता. त्याबरोबर आपल्याला रोपाची वाढ त्या स्टेजला नसते. आपल्याला 45 दिवसाच्या आसपास कांदी तयार होण्याची स्टेज असते. त्याच्यामुळे आपल्याला 0.34 त्याच्यामध्ये साधारणतः 50 ग्रॅम मेलकॉन सुपर म्हणजे तुमच्या मार्केटमध्ये जे हेक्झाकोनाझोल भेटतं हे जे की आंतरप्रवाही औषध आहे जे की उत्कृष्ट तुमच्या करप्यावरती त्याच्यानंतर पर्पल ब्लॉच वरती खूप चांगल्या पद्धतीने काम करतं किंवा पोलोटो ट्रायकम वरती सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने रिकमेंडेशन याचं विद्यापीठाने केलेलं आहे. तर मेलकॉन सुपर म्हणजे हेक्झाकोनाझोल एससी फॉर्म्युलेशन मध्ये आपलं आहे. ते तुम्ही साधारणतः 20 मिली प्रति 15 लिटर पंपाला घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये परत इन्फ्यूज की उत्कृष्ट पेनिट्रेटर आहे जे तुमच्या औषधाला त्या रोपाच्या आतमध्ये घेऊन जाण्याचं काम करणार आहे. ते साधारणतः 15 मिली. अशा पद्धतीने तुम्ही जर 3 प्रॉपर स्प्रे 10-10 दिवसाच्या अंतराने तणनाशक मारल्यानंतर जर तुम्ही रोपाला ठेवले तर खूप चांगल्या पद्धतीने तुमचं रोप एक न्यूट्रिएंट डिफिशियन्सी दाखवणार नाही. काळोखी तुमच्या प्लॉटमध्ये खूप चांगली राहील. मर तुमच्या प्लॉटमध्ये येणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही रोपाचं ट्विस्टरसाठी म्हणजे कोलेटोट्रायकम रोगासाठी प्रतिबंधक म्हणून किंवा बाकीचे जे रोग येतात रोपावरती त्या रोगासाठी प्रतिबंधक म्हणून या 3 फवारण्या किंवा क्युरेटिव्ह म्हणून आल्यानंतर सुद्धा तुम्ही या 3 फवारण्या चांगल्या पद्धतीने न्यूट्रिएंट प्लस आपले हे बुरशीनाशक म्हणून आपण घेऊ शकतो. आता हा थोडा करंट इश्यू जो होता मार्केट मधला जो की मेजरली मरीचा जो होता त्याविषयी आपण सखोल चर्चा केलेली आहे. ब्ल्यू कॉपर, रोको आणि संचार हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे. त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही ड्रेंचिंगद्वारे किंवा स्प्रिंकलरद्वारे तुमच्या रोपासाठी मर येऊ नये किंवा मर आल्यानंतर तुम्ही करू शकता. आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पेर कांदा लागवड तंत्रज्ञान. तसं बघायला गेलं तर माझ्यासाठी हा थोडासा नवीनच विषय आहे. आमच्या भागामध्ये म्हणजे मी कळवण तालुक्यामध्ये देसराणे गावामध्ये राहणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या भागामध्ये 95-99 नाही तर 100% कळवण तालुक्यामध्ये हा ट्रान्सप्लांट केलेलाच कांदा लावला जातो. म्हणजे रोप तयार करूनच कांदा लावला जातो. काही भागामध्ये पेर कांद्याची नवीन पद्धत आलेली गेली 2 ते 3 वर्षापासून ती प्रचलित होते. पेर कांद्यामधील फायदे काय आहेत, तोटे काय आहेत ते थोडंसं आपण समजून घेऊया. पेर कांद्यामधील फायद्यांचा जर आपण विचार केला तर साधारणतः कांदा पिकाचा एकूण कालावधी जो आहे तो 25 ते 35 दिवसांनी कमी होतो. म्हणजे कसं समजा तुम्ही बी टाकल्यानंतर रोप तयार करण्यासाठी जर तुम्ही स्प्रिंकलरवर रोप तयार केलं तर साधारणतः 45 ते 50 दिवसामध्ये जास्तीत जास्त 60 दिवसामध्ये तुमचं रोप तयार होऊन जातं. म्हणजे तो 2 महिन्याचा कालावधी आणि रोप लावल्यानंतर साधारणतः आपला 4 महिने कांदा तयार होण्यासाठी घेत असतो. म्हणजे ते 4 महिने म्हणजे साधारणतः 4 त्रिक 12 120 दिवस ते आणि हे 2 महिने म्हणजे 60 दिवस जवळजवळ 120 अधिक 60 जवळजवळ 160 ते 170 दिवस तुमच्या पूर्ण कांद्याला बी टाकल्यापासून ते काढणीपर्यंत ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्याला कालावधी लागत असतो. याचा जर आपण थोडासा वेगळ्या वेळेने विचार केला तो म्हणजे पेर कांद्याने विचार केला तर पेर कांद्यामध्ये तुम्हाला रोपासाठी जो कालावधी लागतो तो पूर्णतः तुमचा कमी होतो. तुम्हाला जर तो 160 दिवस जर रोप तयार करून लागत असतील तर हा जो कांदा आहे हा तुमचा साधारणतः 120-130 दिवसामध्ये तयार होतो. म्हणजे बी टाकल्यापासून ते कांदे काढणीपर्यंत तुमचे जवळजवळ 25 ते 30 दिवस म्हणजे साधारणतः 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला ह्या पेर कांदीमध्ये कमी लागत असतो.
दुसरा सर्वात महत्वाचा विषय कांदा लागवडीमध्ये येतो तो म्हणजे एकूण मजूर कमी लागत असतात. सध्या बऱ्याच भागामध्ये रोपं ट्रान्सप्लांटिंग करण्यासाठी लेबरची खूप मोठी समस्या उद्भवत आहे. आणि सर्वात महत्वाचा उद्देश जो आहे कांद्याचा तो म्हणजे फक्त आणि फक्त तुमचं लेबर कॉस्ट. लेबर तुमच्याकडे जर असेल तर मी म्हणेल की तुम्ही कांद्यापेक्षा तुम्ही ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्याला जाणं कधीही चांगलं. पण जर तुम्हाला लेबर समस्या मोठ्या प्रमाणात असेल तर त्याच्यासाठी उत्कृष्ट पर्याय आहे तो म्हणजे कांदा. कांद्यामधनं तुम्ही लेबर वाचू शकतात. दुसरं सर्वात महत्वाचं एकरी बियाणे खूप कमी प्रमाणात लागतं. म्हणजे साधारणतः तुम्ही रोप तयार करून जर कांदा ट्रान्सप्लांट करायचा असेल तर साधारणतः तुम्हाला एका एकर क्षेत्राला 4 किलो 3.5-4 किलो बियाणं लागत असतं. म्हणजे 3 किलो पासून ते 4 किलो बियाणं लागत असतं. जेव्हा तुम्ही ट्रान्सप्लांट करून कांदा लावत असाल तेव्हा. ते जर तुम्हाला जर कांद्याने जर तुम्हाला कांदा लागवड करायची असेल तर तुम्हाला एका एकर क्षेत्राला साधारणतः 2 किलो बियाणं लागतं. 2 किलो बियाणामध्ये तुमचं 1 एकर क्षेत्र कांद्यामध्ये होऊन जातं. त्याच्यानंतर तुमच्याकडे समजा ड्रीप सिस्टीम असेल, मायक्रो स्प्रिंकलर सिस्टीम असेल तर खूप चांगल्या पद्धतीने आपण कांदा या मायक्रो स्प्रिंकलर वरती घेऊ शकतो. कांद्यावरती बऱ्याच लोकांना वाटतं की उत्पन्न थोडंसं कमी निघतं ऍज कम्पेअर टू ट्रान्सप्लांट केलेला कांदा किंवा पुनर्लागवड केलेल्या कांद्यापेक्षा. पण ते पण एक थोडंसं विचार केला तर प्रॅक्टिकली ते पण बरोबर आहे. पण तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केली, चांगलं इन्स्ट्रुमेंट वापरलं, चांगलं बियाणं वापरलं, चांगली सीड ट्रीटमेंट केली, खत व्यवस्थापन चांगलं केलं तर कांद्यामधनं सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळत असतं. हा झाला कांद्यामधील फायदे, ज्याच्याने तुम्ही कांद्याकडे वळू शकतात किंवा तुम्हाला एक पर्याय म्हणून त्याच्याकडे बघता येतं. अजून एक याच्यामध्ये एक फायदा मी सांगू इच्छितो तो म्हणजे समजा तुम्ही रोप टाकलं, काही कारणास्तव रोप तुमचं खराब झालं, म्हणजे पाऊस जास्त झाला किंवा रोग आला किंवा जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल जास्त झाली, वातावरणामध्ये आर्द्रता जास्त झाली, त्याच्यामुळे तुमचं पहिलं जे रोप टाकलेलं होतं ते खराब झालं, नुकसान झालं. ते नुकसान झाल्यामुळे तुम्हाला दुसरं रोप टाकून कांदा लागवडीसाठी जास्त कालावधी लागणार आहे. तो कालावधी पुढे जातोय. असं तुम्हाला वाटतंय की 1 महिना आपण खूप लेट होऊ आणि पसात कांदा किंवा लेट कांदा लावून आपण ॲव्हरेज कमी करू, असं जर वाटत असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक ऑप्शन म्हणून कांद्याकडे जाता येतं. कांद्यामध्ये तुम्ही थोडं लेट जरी डायरेक्टली जर बियाणं तुम्ही कांद्यामधनं जर वापरलं, कांदा पद्धतीमधनं वापरलं तर तुम्हाला ते जे रोप जे खराब झालेलं होतं त्याच्यामुळे तुम्ही जे लेट होणार होतात नवीन रोप टाकून परत ते तयार होईल 1.5-2 महिन्यामध्ये ते परत मी लावेल परत मग लेट होईल 1 महिना. तो कालावधी तुम्हाला मॅच करायचा असेल तर तुम्ही त्याला ऑप्शन म्हणून कांद्यामध्ये जाऊ शकता. आता कांद्याचे तोटे काय आहेत? थोडक्यात एक तोटे म्हणजे मुख्य शेत थोडे जास्त कालावधीसाठी गुंतून राहतं. म्हणजे कसं रोपवाटिकेसाठी आपल्याला साधारणतः जर समजा 2.5 एकर लागवड करायची असेल तर साधारणतः 10 गुंठे जमीन लागते. 1 एकर लागवड करायची असेल तर आपल्याला 3-4 गुंठे जमिनीमध्ये किंवा 5 गुंठे जमिनीमध्ये होऊन जातं. आपल्याला ती जमीन थोडीशी आपण बाजूला ठेवून आणि बाकीच्या भागामध्ये आपण खरीप पीक चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. आता कांद्यामध्ये कसं होतं की आपल्याला मुख्य पिकाला जी जागा आपण जी ठेवतो किंवा आपण म्हणतो की ऑक्टोबर हीट मध्ये चांगल्या पद्धतीने ते जमीन तळली गेली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जमीन नांगरून आणि पलटी करून ठेवतो. तोपर्यंत रोप तयार होतं आणि रोप तयार झालं का आपण तयार केलेल्या जमिनीमध्ये त्याचं ट्रान्सप्लांटिंग करू शकतो. तर अशा कालावधीमध्ये आपण जर कांद्यामध्ये गेलो तो मुख्य शेत हे थोडं जास्त कालावधीमध्ये तुम्हाला गुंतून ठेवावं लागतं आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला थोडंसं त्या जमिनीला विसावा असेल, जमिनीमधील सूर्यप्रकाशामुळे जमिनीमधील जी बुरशी असेल तिला मारण्याचा जो कालावधी असेल तो थोडासा कमी होताना आपल्याला तिथं आढळून येतो. दुसरं सर्वात महत्वाची जी समस्या आहे कांद्यातील 3 म्हणजे तण नियंत्रण. मित्रांनो, कांद्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मी 4-5 ठिकाणी फोनवरनं सुद्धा शेतकऱ्यांची चर्चा केली तर त्यांचं फक्त एक म्हणणं आलं की कांद्यामध्ये तण व्यवस्थापन करणं थोडंसं अवघड जातं. 2 वेळेस जर आपण तणनाशकाचा फवारा केला तर त्याचा विपरीत परिणाम कांद्याच्या उत्पन्नावरती सुद्धा होतो आणि आपल्याला सुरुवातीला समजा तणनाशक मारलं तर दुसऱ्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये तणांचं प्रमाण तुमच्या शेतामध्ये वाढतं आणि तण निंदणीसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मजूर सुद्धा लागत असतात. त्याच्यामुळे कांद्यामध्ये थोडंसं आपल्याला तण नियंत्रणामध्ये त्रासदायक होऊ शकतं. समजा काही जमिनीमध्ये तणाचा खूप जास्त समस्या येत नाही, लाईट सॉइल आहे, तण विरहित जमीन आहे तुमची, तर अशा जमिनीमध्ये तुम्ही कांद्याला 100% जाऊ शकतात. नंतर तिसरी एक सर्वात महत्वाची समस्या कांद्यामध्ये येते ते म्हणजे 2 रोपामधलं अंतर आपण मेंटेन करू शकत नाही. 2 रो मधलं अंतर तर आपण मेंटेन करू शकतो पण 2 रोपामधलं अंतर आपण मेंटेन करू शकत नाही आणि त्याच कारणास्तव आपल्याला
मेजरली रोपाची संख्या किंवा बियाण्याची संख्या पण कमी लागते आणि त्याच्यामुळे जर आपण अंतर मेंटेन करू शकत नसल्यामुळे आपल्याला युनिफॉर्म कांद्याची साईज मिळत नाही. म्हणजे काही कांदा छोटा मिळतो, काही कांदा मोठा मिळतो. युनिफॉर्म आपल्याला जी पुनर्लागवड केल्यानंतर जो युनिफॉर्म कांद्याची साईज मिळते, ती कांद्याची साईज मिळण्यासाठी थोडासा त्रास होतो. आपल्याला मग थिनिंग करावं लागतं किंवा मग आपल्याला काही वेळेस जास्त दाट असेल तर तिथली रोपं आपल्याला काढून टाकावं लागतात. बऱ्याचशा समस्या त्याच्यामुळे उद्भवतात. आणि चौथा अजून एक सर्वात महत्वाचा भाग जो येतो तो म्हणजे कांदा बियाणे पेरणी सुलभतेने व एकसारखी करण्यासाठी तंत्राची उपलब्धता मर्यादित आहे. म्हणजे आता समजा तुम्हाला रोप सॉरी पेर कांद्याने तुम्हाला कांदा लागवड करायची पण तुमच्या भागामध्ये पेर कांदणी करणारं तंत्रज्ञान अवेलेबिलिटी जी आहे ती नसल्यामुळे तुम्हाला तिथं थोडस त्या मेथडला आपण त्याला एक ड्रॉबॅक म्हणू शकतो की अवेलेबिलिटी तंत्रज्ञानाची कमी असल्यामुळे आपण तिथं ती अवेलेबिलिटी नसल्यामुळे आपण ती मेथड आपण वापरू शकत नाही. अशा 2-3 समस्या आहेत. मेजर मला जे वाटतं ते म्हणजे अजून सर्वात महत्वाची समस्या आहे ती म्हणजे आपल्याला बियाण्याचं मॅनेजमेंट करावं लागतं. सुरुवातीपासून जसं आपण रोपाला जपतो, रोप चांगलं असेल तर आपल्या हातामध्ये असते की रोप चांगलं असेल तर ते आपण लावतो, खराब रोप आपण काढून टाकतो. त्याच्यामुळे प्रॉपर जे चांगलं रोप आहे ते लावल्यामुळे आपल्याला नंतर पुढे मरीची समस्या उद्भवत नाही. लगेच ते रोप जे तयार असतं ते सेट होतं. तसं पेर कांद्यामध्ये आपण बी टाकल्यामुळे समजा जमिनीमध्ये मॉइश्चर लेवल जास्त असेल तर आपल्या जमिनीमधील बुरशीजन्य रोगाचा अटॅक आधीच दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि ती समस्या जर तुमच्या या पेर कांद्यामध्ये जर लागली तर आपला कांदा पातळ होण्याची खूप मोठी समस्या आपल्याला उद्भवू शकते. तसंच जमिनीमध्ये उमणीचा जर प्रादुर्भाव असेल, ऊसाची शेतामध्ये आपण जर कांदा लागवड करत असू तर तिथं उमणीचा प्रादुर्भाव असतो. त्या भागामध्ये आपल्याला बऱ्याच समस्या या पेर कांद्यामध्ये उद्भवू शकतात आणि त्याच्यामुळे आपला कांदा पातळ होऊ शकतो. या 2-3 गोष्टीमुळे आपण पेर कांद्याला थोडंसं एक ड्रॉबॅक मध्ये किंवा एक त्रुटी त्याच्यामधली आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून जास्त करून तुमच्याकडे जर लेबर समस्या नसेल किंवा रोप चांगलं तयार करून आपण लावू शकतो अशी जर तुमची कॅपॅसिटी असेल तर 100% तुम्ही पेर कांद्यापेक्षा ट्रान्सप्लांट करून कांदा लावलेला कधीही तुमच्यासाठी चांगला राहील. ॲव्हरेज तुम्हाला ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्याचं युनिफॉर्म मिळेल. साईज तुम्हाला ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्याची चांगली मिळेल. आणि सर्वात महत्वाचं टिकवणूक क्षमता. टिकवणूक क्षमतेवरती एवढा विपरीत परिणाम होत नाही. पण मेजरली ॲव्हरेज आणि तुमचं जमिनीला विसावा आणि सर्वात महत्वाचं तुमचं तण नियंत्रण. ह्या 2-3 गोष्टी जर त्रुटीमधल्या जर सोडल्या तर बाकी तुम्हाला पेर कांद्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मॅनेजमेंट करून उत्पन्न घेता येतं. आता हे काही इन्स्ट्रुमेंट आहे पेर कांद्याचे छोट्या ट्रॅक्टरवरती चालणारा जो असतो त्याच्यामध्ये काही 8 दाती पेर कांद्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत, काही 11 दाती आहेत, काही 13 दाती. मोठ्या ट्रॅक्टरवरती 13 दाती पेर कांद्याचं इन्स्ट्रुमेंट मिळतं. जे प्रॉपर 2 बोधावरती 2 दाते चालतात आणि मध्ये बाकीचे 11 दाते मध्ये चालत असतात. तर अशा पद्धतीने पेर कांद्याचे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये मेजरली राऊरी किंवा नगर डिस्ट्रिक्टमध्ये 2-3 भागामध्ये श्रीरामपूर राऊरीमध्ये हे पेर कांद्याचे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला मिळतात. तुम्ही त्या पद्धतीने विचार करू शकता. आता मेजरली लागवडीचं तंत्रज्ञानापेक्षा मी तुम्हाला पेर कांद्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करावं, कोणत्या स्टेजला कोणतं अन्नद्रव्य जाणं पेर कांद्यामध्ये महत्वाचं आहे, कीड आणि रोग व्यवस्थापन कसं करावं, सर्वात महत्वाचं पेर कांद्यामध्ये मरीचं प्रमाण येऊ नये, मर होऊ नये, कांदा पातळ होऊ नये, याच्यासाठी मॅनेजमेंट काय करावं याविषयी आपण थोडंसं चर्चा करू. आता सर्वात महत्वाच्या समस्या येतात त्या म्हणजे रोगामध्ये पेर कांद्यामध्ये तुमचा स्टेमफिलियम ब्लाइट येतो, पर्पल ब्लॉच येतो, नंतर स्मर्ट येतो, त्याच्यानंतर डाउनी मिल्ड्यू सुद्धा तुमच्या कांद्यामध्ये येतो. मेजर ह्या समस्या तुमच्या कांद्यामध्ये रोगामध्ये येत असतात. त्याच्यानंतर किडीची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये कांद्यावरती येत असते. मेजर त्रास देणारी कीड आहे ती म्हणजे थ्रिप्स, ज्याला आपण फुलकीड म्हणतो आणि दुसरा आहे ती म्हणजे मावा. काळा मावा असेल किंवा पिवळा मावा असेल तो सुद्धा कांद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देत असतो. मग मी तुम्हाला काही पुढे कॉम्बिनेशन सांगणार आहे. त्याच्यामध्ये बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल आणि त्याच्याबरोबर अन्नद्रव्य असतील. अशा कॉम्बिनेशन मध्ये मी काही स्प्रे सेट केलेले आहेत. ते स्प्रे तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रयत्न करेल. आता सर्वात महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन. अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण जेव्हा चर्चा करत असतो तर जवळजवळ कांदे पिकाला 16 ते 17 अन्नद्रव्यांची गरज असते. त्या 16 ते 17 अन्नद्रव्याची आपल्याला प्रत्येक स्टेजनुसार वाढीच्या अवस्थेमध्ये कोणते अन्नद्रव्य गेले पाहिजे, फुगवणीच्या अवस्थेमध्ये कोणते अन्नद्रव्य गेले पाहिजे, शेवटच्या तुमच्या मॅच्युरिटीच्या अवस्थेमध्ये कोणते अन्नद्रव्य गेले पाहिजे, या प्रॉपर अन्नद्रव्याचा बॅलन्स फॉर्म मध्ये वापर करणं कांद्या पिकामध्ये खूप गरजेचं असतं.
त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामधला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम येतं, तुमचे मेजर अन्नद्रव्य झाले. दुय्यम अन्नद्रव्यामधला जो की सर्वात महत्वाचा चौथा मुख्य अन्नद्रव्य म्हणून कांद्या पिकामध्ये ओळखला जातो तो म्हणजे सल्फर, जो की मार्केटमध्ये थायोग्रीन नावाने ॲग्रिसर्च कंपनी म्हणजे ब्रिकदाराची सिस्टर कंपनी आहे त्याचा भेटत असतो. त्याचा सुद्धा वापर तुम्हाला कसा करायचा, केव्हा करायचा मी ते सांगणार आहे. त्याच्यानंतर सेकंडरी न्यूट्रिएंट मध्ये अजून मॅग्नेशियम सल्फेट हा मेजर रोल करत असतो तुमच्या कांद्यामध्ये. त्याच्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट हे सुद्धा एक इसेन्शियल रोल करत असतात, महत्वाचा रोल करत असतात तुमच्या कांदे पिकामध्ये. म्हणून आपल्याला या सर्व अन्नद्रव्यांचा बॅलन्स फॉर्म मध्ये वापर ह्या पेर कांद्यामध्ये कसा करायचा, कारण बऱ्याचशा अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे कांद्यावरती विपरीत परिणाम होतात. जसे की बोराची कमतरता आली तर वरचा शेंडा पिवळा पडणं, सडणं, जसं तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय. कॅल्शियमची कमतरता आली तर तुमचा जो शेंडा असतो तो एक आकारासारखा वाकडा होणं. जस्तची कमतरता आली तर पानावरती चट्टे पडणं. कॅल्शियमची कमतरता असेल तर तुमच्या कांद्याची साईज न होणं. समजा जास्त प्रमाणामध्ये नत्र झाला तर तुमच्या कांद्याचे दोन भाग होऊन बेले कांदा तयार होणं, दुबाळ कांदा तयार होणं. कॉपरची कमतरता असेल, सल्फरची कमतरता असेल तर तुमच्या कांद्यामध्ये सडीचं प्रमाण वाढणं, ज्याला आपण कोळशी म्हणतो, कोळशीचं प्रमाण वाढणं. या बऱ्याचशा समस्या या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे येत असतात आणि त्या येऊ नये म्हणून आपण बॅलन्स न्यूट्रिशन कसं करायचं, समतोल आहार तुमच्या कांद्या पिकाला कसा द्यायचा, मेजरली पेर कांद्यासाठी. मित्रांनो, आपण कांदा रोप तयार करून ट्रान्सप्लांट करण्यासाठी आपण स्पेशल लाईव्ह घेणार आहे एक 12-15 दिवसानंतर, कारण त्यावेळेस लागवडीचा थोडासा फोर्स जास्त असणार आहे. आजचा जो लाईव्ह आहे हा स्पेशली पेर कांद्यासाठी आहे. मी पेर कांद्याविषयीच तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन इथून पुढे सांगणार आहे. आता मेजरली रासायनिक खताचा जर विचार केला तर रासायनिक खताचा वापर करत असताना पेर कांदा पेरत असताना तुमचा बेसल डोस जाणं कांदा पिकाला अत्यंत महत्वाचं आहे. बरेच लोक काय करतात, दुसरं पाणी, तिसरं पाणी किंवा चौथं पाणी जेव्हा ऍप्लिकेशन करतात त्याच्या अगोदर, चौथ्या पाण्याच्या अगोदर तुम्ही नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशचा डोस देतात आणि तोपर्यंत तुमचा बराचसा कांद्यावरती अन्नद्रव्याची कमतरता दिसून येते, उद्भवते, ती आपल्याला लक्षात येत नाही आणि मग तो कांदा रोगाला बळी पडतो. म्हणून कृपा करून एक लक्षात घ्यायचे की तुम्हाला पेर कांदा करायचा असेल तर पेरत असताना कांदा किंवा त्या इन्स्ट्रुमेंट मधनच तुम्हाला जर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश युक्त खत जर देता आलं तर तुमच्यासाठी ते खूप चांगलं काम करतं. ते माती आड होतं, त्याची कार्य करण्याची क्षमता वाढते. म्हणून रासायनिक खताचा विचार केला तर पेरणी करते वेळीच तुम्हाला एकरी 3 बॅग सुपर फॉस्फेट, जर समजा चुनखड जमीन नसेल तर कांदा पिकाला बेसल डोस मध्ये लागवडीच्या वेळेस सुपर फॉस्फेटचा वापर अवश्य करा. कारण सुपर फॉस्फेट मध्ये फॉस्फरस, नुसता फॉस्फरस नसून त्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला 18 ते 19% कॅल्शियम पण भेटतो. त्याच्यानंतर ऍडिशनल तुम्हाला जवळजवळ 12 ते 11% तुम्हाला सल्फर सुद्धा मिळतो. आणि ह्या दोन अन्नद्रव्यांमुळे तुमच्या जमिनीची भूसुधारकता वाढते, पोकळी वाढते आणि कांद्याचं पोषण खूप चांगल्या पद्धतीने होत असतं. म्हणून कृपा करून जर चुनखड जमीन नसेल तर तुम्ही कृपा करून सुपर फॉस्फेटला ह्या स्टेजला जाणं गरजेचं आहे. सुपर फॉस्फेट साधारणतः एकरी 150 किलो म्हणजे 3 बॅग, त्याच्याबरोबर एमओपी साधारणतः 1 किलो, त्याच्यानंतर युरिया साधारणतः 1 बॅग. बऱ्याच लोकांना वाटतं की युरियाचं ऍप्लिकेशन कांद्यामध्ये केल्यानंतर कांद्याची सड किंवा कांद्या टिकवणूक क्षमता कमी होते. खूप मोठी गैरसमज आहे. युरियाचं ऍप्लिकेशन तुम्ही जर प्रॉपर 45-50 दिवसापर्यंत, पेर कांद्यामध्ये 70 ते 75 दिवसापर्यंत तुम्ही युरियाचं ऍप्लिकेशन जर केलं तर तुमच्या कांद्यामध्ये कोणतीही सडीची समस्या येत नाही. जर समजा तुम्ही पेर कांद्यामध्ये 70-75 दिवसाच्या पुढे जर युरियाचं ऍप्लिकेशन केलं तर तुम्हाला थोडंसं सडीचे प्रॉब्लेम असतील, दुबाळ कांद्याचा प्रॉब्लेम असतील, ते पुढे उद्भवतात. पण जर तुम्ही 70-75 दिवसापर्यंत पेर कांद्यामध्ये जर प्रॉपर युरियाचं ऍप्लिकेशन ठेवलं, बेसल डोस मध्ये थोडा आणि दुसऱ्या डोस मध्ये थोडा असा प्रॉपर जर ठेवला, कारण मित्रांनो कांद्याला जवळजवळ प्रति हेक्टरी 100 किलो नायट्रोजनची गरज असते. आपण एवढा 100 किलो नाही पुरवू शकत तर कमीत कमी 50 किलो तरी पुरवावं लागेल. 50 किलो पुरवण्यासाठी कमीत कमी 2 बॅग तरी युरियाच्या टाकावं लागतील. म्हणजे हे कॉम्बिनेशन आपल्याला थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी नायट्रोजनचं ऍप्लिकेशन हे कांद्या पिकाला मस्ट आहे, महत्वाचं आहे. त्याची स्टेज महत्वाची, त्या स्टेजमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना त्या स्टेजमध्ये तुम्ही न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करा, तुम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. सुपर फॉस्फेट 3 बॅग, एमओपी 1 बॅग, युरियाची 1 बॅग आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रुटांजा हे आपल्या ऍग्रिसर्च कंपनीचं मायकोरायझा आहे. कांद्या पिकामध्ये एक शालो रूट अवेलेबिलिटी असते, त्याची रूटची जी डेप्थ असते ती जास्त खोल नसते
आणि अशा भागामध्ये अन्नद्रव्य जे खालच्या लेअरला असतात ते अन्नद्रव्य त्या मुळीपर्यंत पाहिजे तसे पोहोचू शकत नाही. अशा वेळी जर तुम्ही कांद्या पिकाला जर रुटांजा सारख्या मायक्रोरायझाचा वापर केला, जे की तुम्हाला जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य त्या मुळीपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा जे अन्नद्रव्य त्या पाणी त्या मुळीपर्यंत पोहोचू शकत नाही, असं अन्नद्रव्य आणि पाणी मुळीपर्यंत सप्लाय करण्याचं काम तुम्हाला हा रुटांचा प्रॉडक्ट करणार आहे. ही एक बुरशी आहे, ही एक फंगस आहे, जी तुमच्या मुळीवर वाढते. मुळीमध्ये एक भाग तिचा आतमध्ये जातो, बाकीचा पूर्ण मायसिलियल ग्रोथ मुळीच्या सानिध्यामध्ये तुमच्या तयार होते, रायझोस्पियरच्या लेअरमध्ये तयार होते आणि ती अन्नद्रव्य आणि पाणी मुळीला सप्लाय करण्याचं काम, जास्त करून खराब जमीन असेल, सुनखड जमीन असेल, शारपट जमीन असेल, अशा जमिनीमध्ये तुम्हाला हे अन्नद्रव्य सप्लाय करण्याचं काम करतं. म्हणून कृपा करून बेसल डोसमध्ये एकरी 4 किलोचे ऍप्लिकेशन करून तुम्हाला रुटांजाचं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश बरोबर करायचंय. या डोसमध्ये कोणतंही मायक्रोन्युट्रिएंट तुम्हाला द्यायचं नाही. मायक्रोन्युट्रिएंटचा डोस आपण सेपरेट ठेवलेला आहे. तो म्हणजे पेरणी केल्यानंतर साधारणतः 30 ते 40 दिवसाच्या अंतराने, म्हणजे पेरणी झाल्यानंतर 30 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही मायक्रोन्युट्रिएंटचं ऍप्लिकेशन सल्फर बरोबर करायचंय. आता हे ऍप्लिकेशन तुम्हाला मी का सांगतोय, कारण ह्या स्टेजमध्ये कांदा थोडासा ग्रीप घ्यायला सुरुवात करतो. म्हणजे शाकीय वाढ ह्या स्टेजला कांद्याची सुरू होते पेर कांद्यामध्ये. तर साधारणतः चौथं पाणी तुम्ही जेव्हा देणार, त्या चौथ्या पाणी देण्याच्या अगोदर थोडासा तुम्ही पाण्याचा ताण जमिनीला द्यायचा आहे. तुमची जमीन भेगवटली पाहिजे, त्याच्यामध्ये असे भेगा पडल्या पाहिजे, असा ताण तुम्हाला चौथ्या पाण्याला द्यायचा आहे. पहिले 2 पाणी तर तुम्हाला कंपल्सरी लवकर द्यावेच लागणार आहे. तिसऱ्या पाण्यामध्ये थोडासा इंटरव्हल ठेवावा लागणार आहे. जेव्हा चौथं पाणी तुम्ही देणार, साधारणतः चौथं पाणी तुमचं 30 ते 40 दिवसाच्या कालावधीमध्ये येईल पेर कांद्याला, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या अगोदर तुम्हाला साधारणतः एकरी 1 बॅग युरिया, परत मोलार मायक्रोन्युट्रिएंट जे की सिलिकॉन बेस मायक्रोन्युट्रिएंट आहे. भारतामध्ये सिलिकॉन बेस मायक्रोन्युट्रिएंट असणारं ऍग्रीसर्चचं फक्त मोलार मायक्रोन्युट्रिएंट आहे. मोलारमध्ये अजून एक खासियत अशी आहे की मोलार हे युरियाला खूप चांगल्या पद्धतीने कोट होतं. कोटिंग झाल्यामुळे युनिफॉर्म पूर्ण तुमच्या प्लॉटमध्ये ते पसरतं. म्हणून एकरी साधारणतः 10 किलो मोलार, किंवा मोलार जर अवेलेबल नसेल तर मिंगल मायक्रोन्युट्रिएंट पूर्ण मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही मिंगल मायक्रोन्युट्रिएंट 2 किलो तुम्ही युरियामध्ये मिक्स करायचे. त्याच्याबरोबर तुम्हाला सल्फर म्हणून थायोग्रीनचा वापर करायचा आहे. मित्रांनो, थायोग्रीन हे चौथं मुख्य अन्नद्रव्य म्हणून कांद्या पिकामध्ये काम करतं. त्याच्यासाठी तुम्हाला थायोग्रीनचे ऍप्लिकेशन, जर समजा चुनखड जमीन असेल तर 6 किलोचे 3 ऍप्लिकेशन करायचे, म्हणजे 6 त्रिक 18, कमीत कमी 18 किलो थायोग्रीन तुमच्या चुनखड जमिनीमध्ये जाणं गरजेचं आहे. जर चुनखड जमीन नसेल, नॉर्मल सॉइल असेल, तर तुम्ही 12 ते 15 किलो पर्यंत थायोग्रीनचे ऍप्लिकेशन करू शकता. बेसल डोसमध्ये तुमचं शक्य नाही झालं तर तुम्ही युरियाच्या डोसमध्ये किंवा मायक्रोन्युट्रिएंट बरोबर जर थायोग्रीनचा वापर केला तर मायक्रोन्युट्रिएंटची पण कार्यक्षमता वाढते आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये तुमचं थायोग्रीन गेल्यामुळे जमिनीमध्ये इतरत्र जे अन्नद्रव्य आहे त्याची पण उपलब्धता वाढते. जमिनीची भूसुधारकता खूप चांगल्या पद्धतीने वाढते. सूक्ष्मजीव सृष्टी ऍक्टिव्ह होते आणि ऑटोमॅटिकली तुम्ही दिलेलं अन्नद्रव्य पिकाला खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतं. आणि सर्वात महत्वाचं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जेव्हा जी स्टार्ट होते, म्हणजे ज्याला आपण शाकीय वाढ कांद्याची जेव्हा स्टार्ट होते, त्या स्टेजला तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंटची झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. इनिशियल स्टेजमध्ये एवढी गरज नसते, पण जेव्हा शाकीय वाढ सुरू होते त्या स्टेजला सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीमधनं आणि फवारणीमधनं सुद्धा तुमचं जाणं गरजेचं आहे. जोपर्यंत कांद्याची वाढ चालू राहते तोपर्यंत तुम्हाला दर 15 दिवसातनं एक मायक्रोन्युट्रिएंट फवारणीमधनं वापरावं लागतं. कांद्याची वाढ स्टॉप झाली का, खाली कांदा गळतीला सुरुवात होते, त्या स्टेजला तुम्ही मायक्रोन्युट्रिएंट वापरलं तरी काही, वापरलं नाही तरी चालतं. पण जोपर्यंत कोणत्याही पिकाची, कांद्याचा विषय असेल किंवा टोमॅटो असेल, मिरची असेल, जेव्हा शाकीय वाढ चालू असते तेव्हा मायक्रोन्युट्रिएंटची गरज झाडाला खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणून जमिनीमधनं तुम्हाला मायक्रोन्युट्रिएंट पुरवायचं असेल तर युरिया प्लस त्याच्याबरोबर मोलार 10 किलो आणि थायोग्रीन 6 किलो. जर तुम्हाला मोलार मिळाला नाही तर मिंगल मायक्रोन्युट्रिएंट 2 किलो त्याच्यामध्ये मिक्स करा आणि हे ऍप्लिकेशन तुम्हाला साधारणतः तणनाशक मारल्यानंतर, चौथं ऍप्लिकेशन पाण्याचं देणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला हे करायचे. आता हे झालं आपलं थायोग्रीन. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल. रुटांजा तुम्हाला सांगितलं बेसल डोसला वापरायचंय. एक अँपल जी पुढच्या डोसमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचं सुद्धा पॅकिंग तुम्ही बघा. वेगवेगळ्या भागामध्ये काही काही ठिकाणी बकेट आहे, काही ठिकाणी पाऊच अवेलेबल आहे. 8 किलो, 10 किलो, 25 किलो ह्या पॅकिंग मध्ये तुम्हाला ते भेटतं. ओके. आता सर्वात महत्वाचा दुसरा डोस जो येतो, पहिला डोस मी सांगितलं तुम्हाला पेरणीच्या वेळेस, दुसरा मायक्रोन्युट्रिएंट प्लस नायट्रोजनचा डोस तुम्हाला सांगितला मी साधारणतः 30 ते 40 किंवा 35 ते 40 दिवसाच्या आसपास
पेर कांद्यासाठी. आणि तिसरा डोस जो येतो तो म्हणजे साधारणतः पेरणी केल्यानंतर 65 ते 70 दिवसाच्या आसपास. जेव्हा तुम्ही रोप तयार करून कांदा ट्रान्सप्लांट करून लावतात तेव्हा ही स्टेज साधारणतः 42 ते 45 दिवसाच्या आसपास येते. आणि तीच पेर कांद्यामध्ये साधारणतः 65 ते 70 दिवसाच्या आसपास येते. बेसल डोसला तुम्ही एनपीके दिलेले आहे तो साधारणतः 70 दिवसापर्यंत काम करतो, 65 दिवसापर्यंत काम करतो. आणि नंतर तुम्हाला 65 दिवसाला जो एनपीके तुम्ही देणार आहे तो तुम्हाला कांदा काढणीपर्यंत काम करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला 65 ते 70 दिवसाला एनपीकेचं ऍप्लिकेशन करायचे. त्याच्यामध्ये तुम्ही एक तर 10-26-26 घ्या एकरी 2 बॅग, किंवा 12-32-16 घ्या एकरी 2 बॅग, किंवा मग 15-15 तुम्हाला वापरायचं असेल तर 15-15-15 घ्या. ज्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या तिन्ही घटक आहे. वेगळा पालाश टाकायची गरज नाही, वेगळा नायट्रोजन त्यावेळेस ते मला द्यायची गरज नाही. यावेळेस युरियाचे ऍप्लिकेशन टाळा. सुरुवातीला बेसल डोस मध्ये युरिया द्या, नंतर मायक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्य जे मोलार आहे त्याच्याबरोबर युरिया द्या. म्हणजे तुमचं 30-35 दिवसापर्यंत युरियाचं काम संपून जातं. इथून पुढे जो तुम्ही नायट्रोजन देणार आहे तो वेगळ्या खतामधनं द्या, म्हणजे 10-26-26 मधनं द्या, किंवा 18-46 पोटॅश तुम्ही ऍप्लिकेशन करत असाल तर तिथं द्या. त्यामध्ये तुमचा नायट्रोजन जो आहे तो तुम्हाला सफिशियंट तिथं भेटून जातो. पेरणी केलेल्या कांद्याला साधारणतः 65 ते 70 दिवसाच्या आसपास तुम्ही 10-26-26 एकरी 2 बॅग, त्याच्याबरोबर तुमचं थायोग्रीन परत इथं 6 किलो जायला पाहिजे. साधारणतः बेसल डोसला 6 किलो, दुसऱ्या डोसला मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर 6 किलो, आणि 65 ते 70 दिवसाला 6 किलो. अशा कॉम्बिनेशन मध्ये 6-6 किलोचे 3 टप्पे तुम्ही थायोग्रीनचे करा. थायोग्रीन तुम्ही जर कांद्या पिकामध्ये जर प्रॉपर व्यवस्थित जर वापरलं तर तुमच्या कांद्यामध्ये पंजन्सी असेल, तिखटपणा असेल, नंतर कांद्याची पत्ती असेल ती डेव्हलप होण्यासाठी, कांद्याची क्वालिटी डेव्हलप होण्यासाठी, कांद्याची चाळीमधील टिकवणूक क्षमता तुमची मेंटेन होण्यासाठी, चांगली होण्यासाठी तुमचं सल्फर हे खूप उत्कृष्ट कांद्यामध्ये एक मुख्य अन्नद्रव्य म्हणून काम करत असतं. त्याला चौथं मुख्य अन्नद्रव्य म्हणून सल्फरमध्ये कांद्यामध्ये त्याला ओळखलं जातं. सल्फर हे कांदा हे सल्फर लव्हिंग क्रॉप आहे, म्हणून सल्फरचा वापर कांद्यामध्ये कमी करू नका. ओके. त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं चुनखड जमिनीमध्ये थायोग्रीन 1 ते 18 किलो पर्यंत वापरा. 6-6 किलोचे 3 टप्पे. मीडियम सॉइल असेल तर 12 ते 15 किलो. सल्फर हे 100% पाण्यामध्ये डिस्पर्सेबल आहे. तुम्हाला वाटलं की मला ड्रीप असेल तर ड्रीप मधून सुद्धा तुम्ही 3-3 किलोचे दर 15-20 दिवसाला ऍप्लिकेशन ठेवा. समजा तुमच्याकडे स्प्रिंकलर आहे तर स्प्रिंकलर मधून सुद्धा तुम्ही 100 लिटर पाण्याला 1 किलोचे ऍप्लिकेशन तुम्ही स्प्रिंकलर मधून सुद्धा देऊ शकता. समजा तुमच्याकडे पाट पाणी आहे तर 200 लिटर पाण्यामध्ये 300 लिटर पाण्यामध्ये तुम्ही 3 किलो थायोग्रीन टाका. ते पाणी बनवा आणि तुम्ही पाट पाण्यामध्ये तुम्ही ड्रेंचिंगद्वारे जर तुम्ही किंवा सलाईनद्वारे जर तुम्ही पाट पाण्याद्वारे जर तुम्ही थायोग्रीन देण्याची प्रॅक्टिस ठेवली तर खूप चांगल्या पद्धतीने थायोग्रीन तुमच्या प्रत्येक कांद्याच्या मुळापर्यंत पोहोचतं. ते सल्फर तुमच्या मुळापर्यंत गेल्यानंतर त्याचं रूपांतर सल्फेटमध्ये होतं, आणि सल्फेटमध्ये झाल्यानंतर ते पिकाला उपलब्ध स्वरूपामध्ये मिळतं, आणि ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्या पिकाची उत्पादकता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी मदत करतं. ते झालं सल्फर, थायोग्रीन. त्याच्यानंतर अँपलजी साधारणतः 10 किलो हे तुम्हाला या स्टेजला टाकायचे, जे की ह्युमिक ऍसिड आणि अॅमिनो ऍसिड बेस ग्रॅन्युलर आहे. पांढरी मुळी तुमची मेंटेन ठेवण्याचं काम, वाढवण्याचं काम, जमिनीची भूसुधारकता वाढवण्याचं काम हे तुम्हाला अँपलजी इथं करणार आहे. 10-26-26 किंवा 12-32-16 2 बॅग, थायोग्रीन 6 किलो आणि अँपलजी थोडंसं 10 किलो. पावडर फॉर्म मधलं थायोग्रीन येत असल्यामुळे तुम्ही साधारणतः थोडंसं जर 10-26-26 वरती नॉर्मल जर पाणी शिंपडून घेतलं आणि त्याच्यानंतर थायोग्रीन टाकलं तर खूप चांगल्या पद्धतीने थायोग्रीनची कोटिंग 10-26-26 सारख्या खताला किंवा 18-46 सारख्या खताला होऊन जाते. एकदा कोटिंग झाली तर तुम्हाला वापरण्यासाठी ते खूप सोपं जातं. बऱ्याच लोकांना वाटतं की थायोग्रीन हे पावडर फॉर्म आहे, मग ते खतामध्ये मिक्स करत असताना ते खाली राहून जातं. थोडंसं तुम्ही पाणी मारा, 1 ग्लास पाणी पूर्ण 1 बॅगेवरती मारून घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती 6 किलो थायोग्रीन टाका. खूप छान पद्धतीने मिक्स होईल, कोटिंग होईल त्याला, आणि कोटिंग एकदा जर तुमचं झालं तर नंतर त्याला एकदा जर ते सुकलं, वाळलं तर त्याच्यानंतर त्याला वापरण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने सोपं जातं. आता सर्वात महत्वाची शेवटची जी स्टेज येते, पेरणी केल्यानंतर 100 ते 110 दिवसाच्या दरम्यान बरेच लोक साईज साठी पोटॅश देतात. तर ह्या स्टेजला जर तुम्ही एमओपी सारख्या खताचा वापर केला तर ते एमओपी खत वापरल्यानंतर 25 ते 30 दिवसात पिकाला लागू होतं. मग त्यावेळेस तुमचा कांदा हार्वेस्ट होऊन जातो. त्या स्टेजला एमओपीचे ऍप्लिकेशन कृपा करून कांद्या पिकाला करू नका. 10-26-26 जे ऍप्लिकेशन आपण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी पोटॅश आहे, तो तुमच्या साईजसाठी जवळजवळ 100 दिवसापर्यंत कांद्याला मदत करतो. मग 100 दिवसाच्या आसपास तुम्हाला एक जस्ट मॅग्नेशियम, थोडस सल्फर आणि त्याच्याबरोबर पोटॅश असे तिन्ही न्यूट्रियन एकत्र असलेलं पॅशन नावाने मार्केटमध्ये पोटॅशियम शोनाइड बेस्ड प्रॉडक्ट मिळतं. पॅशन, बऱ्याच लोकांना हा प्रॉडक्ट माहिती आहे. त्याचे ऍप्लिकेशन तुम्हाला 10 किलो प्रति एकर
मग तुम्ही ते ड्रीप मधनं किंवा मग पाटपाण्याद्वारे किंवा तुम्ही एखाद्या खतामध्ये मिक्स करून सुद्धा ब्रॉडकास्टद्वारे तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन करू शकतात. पॅशन 10 किलो साईज साठी आणि तुमच्या कलर साठी, लस्टर साठी, कांद्याची क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही हे ऍप्लिकेशन करायचे पॅशन. त्याच्यामध्ये तुम्हाला सल्फर मिळेल, थोडासा मॅग्नेशियम भेटेल आणि सर्वात महत्वाचा पोटॅशियम भेटेल. मॅग्नेशियम कलर डेव्हलप करेल, पोटॅशियम साईज डेव्हलप करेल, सल्फर तुमच्या कांद्यामधील तिखटपणा, पंजन्सी वाढवण्याचं काम करेल. त्याच्याबरोबर कॅल्शियम नायट्रेट पण 10 किलो तुम्ही इथं देऊ शकतात. पॅशन प्लस कॅल्शियम नायट्रेट. कॅल्शियम तिथे गेला तर कॅल्शियम सुद्धा तुमच्या कांद्यामधील ज्या पेशी असतील ती बळकट करण्याचं काम, त्याला मजबूती देण्याचं काम तिथे कॅल्शियम करेल. म्हणून थोडासा नायट्रोजन बी त्या स्टेजला गेला तर काही अडचण नाही. 10 किलो मधनं खूप जास्त काही नायट्रोजन जाणार नाही. म्हणून कॅल्शियम नायट्रेट 8-10 किलो आणि पॅशन 8-10 किलो तुम्ही त्यावेळेस 100 ते 110 दिवसाच्या आसपास कांदा फुगवणीसाठी किंवा वाढवणीसाठी देऊ शकतात. आता बऱ्याच भागामध्ये लाल कांदा आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की माझ्या कांद्याची साईज झाली पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तर तुम्ही हे जे मी तुम्हाला पेरणीनंतर 100 ते 110 दिवसाचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे पॅशन, तुम्ही 10 किलो पॅशन प्लस त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 10 किलो असं तुम्ही कांदा साईज, त्याची वजन, त्याची क्वालिटी वाढवण्यासाठी तुम्ही हे कॉम्बिनेशन लाल कांद्यामध्ये सुद्धा देऊ शकता. ओके, हे झालं तुमचं ग्रॅन्युलर ऍप्लिकेशन मधलं न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आता सर्वात महत्वाचा जो विषय येतो तो म्हणजे बीज प्रक्रिया. मित्रांनो, पेर कांद्यामध्ये बीज प्रक्रिया ही सर्वात महत्वाची मेथड आहे. ती जर तुम्ही केली नाही तर तुमचा कांदा पातळ होण्याचे चान्सेस अजून वाढून जातात. म्हणून बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही साधं एक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक असलेलं बुरशीनाशक घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे साप एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे किंवा रेडोमिल प्लस M45 असलेलं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही ते साधारणतः 2.5 ते 3 ग्राम प्रति किलो बियाण्यासाठी प्लस त्याच्याबरोबर एक कीटकनाशक घ्यायचंय. कारण कांद्याला जर तुम्ही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली तर कांद्याला जवळजवळ 1 महिना थ्रिप्स त्रास देत नाही. म्हणून अशा कंडिशन मध्ये तुम्ही 1 किलो बियाण्यासाठी साधारणतः 2 मिली कार्बोसल्फान नावाने मार्केटमध्ये कार्बोसल्फान घटक असलेलं मार्केटमध्ये तुम्हाला कीटकनाशक मिळतं. ते साधारणतः 2 मिली प्रति किलो बियाणं. आणि तुम्हाला हा जो फोटो दिसतोय हा फोटो लिओनार म्हणजे सुपर पोटॅशियम ह्युमेट असलेलं हे एक उत्कृष्ट ह्युमिक ऍसिड आहे. जे तुम्ही बियाबरोबर जर टाकलं 1 किलो बियाणाला साधारणतः 50 ते 100 ग्रॅम, समजा 1 एकर क्षेत्राला वापरायचं असेल तर तुम्ही 250 ग्राम पर्यंत लिओनार वापरू शकता. तुम्ही लिओनार तुमच्या बियाण्यामध्ये मिक्स करू शकतात. लिओनारच्या पार्टिकल साईज आणि बियाण्याची पार्टिकल साईज बऱ्यापैकी सेम असल्यामुळे ते पूर्णतः तुमच्या बियाण्यामध्ये मिक्स होतं. मित्रांनो, बियाण्याबरोबर जर तुमचं लिओनार जर मातीआड झालं तर लिओनार मध्ये सुपर पोटॅशियम ह्युमेट जो आहे तो पांढरी मुळी इतकी जबरदस्त रोपाची वाढवतो. त्या रोपाचा किंवा त्या बियाण्याची मर जी आहे ती मर बऱ्यापैकी कमी होण्यासाठी किंवा मर न होण्यासाठी हे प्रॉडक्ट खूप उत्कृष्ट काम करतं ऍज अ प्लॅन्ट टॉनिक म्हणून. पांढरी मुळी सक्षम करण्यासाठी, पांढरी मुळी सक्षम असेल तर ऑटोमॅटिकली सर्व काम तुमचे सोपे होतात. म्हणून लिओनारचे ऍप्लिकेशन एकरी 250 ग्राम पर्यंत तुम्ही करू शकता. 500 ग्राम पर्यंत मी गेलं तरी काही अडचण नाही. पण पेरताना मशीन मध्येच तुम्हाला हे बियाणामध्ये मिक्स करून टाकायचं आहे. ओके, त्याच्यानंतर फवारणीमध्ये तुम्हाला कांदा पेरणीनंतर 12 ते 15 दिवसांनी तुम्हाला उत्कृष्ट बुरशीनाशकचं ऍप्लिकेशन करायचंय, जे की जैविक बुरशीनाशक आहे. ते म्हणजे ट्रायकोडर्मा. त्याच्याबरोबर कन्सर्ट, जे तुम्हाला मी कशाला सांगितलं, रोपासाठी. तीच ट्रीटमेंट तुम्हाला इथं पेर कांद्याला 12 ते 15 दिवसाला करायचं आहे. पेर कांदा उगल्यानंतर त्याला मर येऊ नये म्हणून प्रतिबंधक म्हणून तुम्हाला कन्सर्ट साधारणतः 1 लिटर प्रति एकर, ट्रायकोडर्मा साधारणतः 1 किलो किंवा 1 लिटर प्रति एकर आणि त्याच्यामध्ये अँपल साधारणतः 500 मिली प्रति एकर म्हणजे 200 लिटर पाण्यामध्ये हे सर्व घ्यायचे आणि गच्च फवारणी द्यायची आहे. किंवा तुमच्याकडे स्प्रिंकलर असेल तर स्प्रिंकलर मधनं ते पूर्णतः सोडायचे किंवा पाटपाण्याद्वारे तुम्ही बुडाजवळ ते कसं जाईल, मातीच्या आड ते कसं होईल पाण्याबरोबर, याच्यासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं त्याला अप्लाय करणार त्या पद्धतीने करायचंय. याचं प्रमाण जास्त झालं तरी कोणताही साईड इफेक्ट त्याचा होणार नाही. हे 100% जैविक आहे. प्रतिबंधक म्हणून तुम्हाला पेर कांद्यामध्ये मर येऊ नये म्हणून तुम्हाला हे ऍप्लिकेशन करायचे. दुसरा विषय येतो तणनाशकाचा. आपण पेर कांद्यामध्ये तणनाशकाचा वापर लेट करतो. लेट केल्यामुळे तणाची साईज वाढून जाते, तुम्हाला छान रिझल्ट मिळत नाही. रिझल्ट न मिळाल्यामुळे तुम्हाला परत मग पुढचा स्प्रे तणनाशकाचा घ्यावा लागतो. डबल तणनाशकाचा स्प्रे घेतल्यामुळे कांद्यावरती बराचसा विपरीत परिणाम होतो. म्हणून तणनाशकाचा शॉक
तुमच्या कांद्या पिकाला मिळून लागू नये. कांद्या पिकावरती जर प्लेन तणनाशक तुम्ही मारलं तर कांदा जो 8 ते 10 दिवस त्याची ग्रोथ थांबवतो. प्रमाण जर वाढलं तर कांद्याच्या पातीवरती असा थोडासा चट्टा पडतो, जो आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही आणि त्या कांद्याच्या तणनाशकामुळे कांद्यावरती विपरीत परिणाम होतो, उत्पन्नावरती सुद्धा विपरीत परिणाम होतो. कांद्याची प्रतिकार शक्ती मंदावते रोपाची किंवा पेर कांद्याची. त्याच्यासाठी तुम्हाला झिंकाबोर, जे की खूप प्रचलित आणि सर्वांना माहित असलेला हा प्रॉडक्ट आहे. तुम्हाला तणनाशक मारत असताना तणनाशकाच्या द्रावणामध्ये सुरुवातीला आधी झिंकाबोर 200 लिटर पाण्याला 500, 600, 700 ग्राम ml पर्यंत टाकलं तरी काही अडचण नाही. साधारणतः 3 ते 4 मिली प्रति लिटर प्रमाणानुसार तुम्हाला झिंकाबोर हे तणनाशकाच्या द्रावणामध्ये टाकायचे. ते टाकल्यामुळे त्याच्यामध्ये जो कॅल्शियम आहे, जो झिंक आहे आणि जो पोटॅश आहे, या 3 घटकामुळे तुमच्या त्या कांद्यावरती तणनाशकाचा शॉक बसत नाही. दुसरं सर्वात महत्वाचं, याच्यामध्ये ईडीटी जो आहे तो पोटॅशियम साल्ट बेस असल्यामुळे पाण्यामध्ये जेवढे पण मुक्त क्षार असतात तो ईडीटी अॅक्युमुलेट करून घेतो. त्याच्यामुळे तुमच्या पाण्याचा पीएच न्यूट्रल होतो. पाण्याचा पीएच न्यूट्रल झाल्यामुळे तुमच्या तणनाशकाची रिझल्ट हे तुम्हाला खूप उत्कृष्ट मिळत असतात. म्हणून तुम्हाला या कॉम्बिनेशन मध्ये झिंकाबोरचं ऍप्लिकेशन तणनाशकाच्या द्रावणामध्ये सुरुवातीला करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तणनाशक जे की तुम्ही मार्केटमध्ये जे गोल नावाने येतं किंवा टर्गा नावाने येतं, तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन वेगवेगळे योग्य प्रमाणामध्ये करायचे, प्रॉपर स्टेज मध्ये करायचे. लेट व्हायचं नाही. साधारणतः कांदा पेरणीनंतर 20 ते 22 दिवसाच्या आसपास तुम्हाला पहिलं तणनाशकाचं ऍप्लिकेशन करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर हे तणनाशक, त्याच्यामध्ये हे झिंकाबोरचे ऍप्लिकेशन करायचे. त्याच्यानंतर कांदा पेरणीनंतर 30 ते 35 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा पेरणीचा कांदा झाला तर तुमची कांद्याची शाखीय वाढ सुरुवात होते. त्या शाखीय वाढीच्या अवस्थेमध्ये पहिलं सूक्ष्म अन्नद्रव्य युक्त तुमचं खत जाणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी एक सीड साधारणतः 200 लिटर पाण्याला 400 ग्राम. त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक जे की अंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य काम करतं, ते म्हणजे रेडोमिल गोल्ड साधारणतः 500 ग्राम आणि त्याच्याबरोबर 19-19 घ्या किंवा 13-13 घ्या, दोन्हीपैकी एक घ्यायचे 500 ग्राम प्रति 200 लिटर पाणी. अशा कॉम्बिनेशन मध्ये तुमचा 30 ते 35 दिवसाला पहिला मायक्रोन्यूट्रिएंटचा फवारा विथ बुरशीनाशक आणि विथ अन्नद्रव्य एनपीके हे जाणं गरजेचं आहे. या स्टेजला तुम्हाला कीटकनाशक वापरण्याची गरज नाही. एवढ्या इनिशियल स्टेजमध्ये थ्रिप्सचा अटॅक नसतो. तुम्हाला दिसलीच थोडंफार थ्रिप्सचा अटॅक तुम्हाला वाटला कांद्यावरती, पेर कांद्यावरती, तर तुम्ही ह्या कॉम्बिनेशन मध्ये एखादं चांगलं कीटकनाशक टाकून घ्यायचे. नंतर कांदा पेरणीनंतर समजा कांदा तुमचा 1.5 महिन्याचा आसपास झाला, 1.5 ते 2.25 महिन्याच्या आसपास, म्हणजे साधारणतः 45 ते 50 दिवसाच्या आसपास तुमचा पेर कांदा झाला तर तुम्हाला दुसरं बुरशीनाशक द्यायचे. ते म्हणजे संचार 40, जे तुम्हाला माहिती आहे की पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फेनिक ऍसिड आहे. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट फंगीसाइड घ्यायचे, झेड78 साधारणतः 500 ग्राम. त्याच्यानंतर आलिका साधारणतः 100 मिली तुम्हाला हे कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचे. आलिकामध्ये थायमिथॉक्झेम जे की आंतरप्रवाही कीटकनाशक आहे आणि त्याच्यामध्ये लॅम्बडा सॅलोथ्रिन जे की एक गॅस पॉइझन बेस काम करतं. दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. सॉरी, संचार 40 500 मिली, झेड78 साधारणतः 500 ग्राम, आलिका 100 मिली आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन जे आपल्या कंपनीचं सिलॉल नावाने मिळतं. या स्टेजला कांद्याला सिलिकॉनचा स्प्रे द्या. तुमच्या कांद्याच्या पातीमध्ये ताटपणा खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि ताटपणा प्रॉपर आला तर कांद्यावरती रोगाचा अटॅक आणि मेजरली किडीचा अटॅक कमी येतो. म्हणून ह्या स्टेजला तुम्ही सिलिकॉनचा एक स्प्रे ह्या कॉम्बिनेशन मध्ये ठेवा. 45 ते 50 दिवसाच्या आसपास संचार 40, झेड78, आलिका आणि सिलिकॉन. ओके. त्याच्यानंतर पेरणी केल्यानंतर 60 ते 70 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट द्यायचे. पहिला आपण दिलं 30 ते 35 दिवसाला, मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट दिला नाही. दुसऱ्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट नाहीये, फक्त बुरशीनाशक, कीटकनाशक आणि सिलिकॉन आहे. तिसरा स्प्रे जो देणार आहे त्याच्यात परत दुसरं मायक्रोन्यूट्रिएंट गेलं पाहिजे, ते म्हणजे केटो हायब्रंड. मित्रांनो, केटो हायब्रंड हा ऍग्री सर्चने भारतामध्ये पहिला पोटॅशियम बेस मायक्रोन्यूट्रिएंटचा प्रॉडक्ट बनवलेला आहे. अजून कोणत्याच कंपनीकडे असा प्रॉडक्ट नाही. पोटॅश बेस असल्यामुळे तुमच्या झाडामध्ये रेजिस्टन्स पॉवर खूप जबरदस्त डेव्हलप होते. पोटॅश बेस असल्यामुळे सिनर्जेटिक इफेक्ट तुमच्या मायक्रोन्यूट्रिएंटला मिळतात. त्याच्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्याचे सुद्धा रिस्पॉन्स तुम्हाला खूप चांगला मिळतो, रिझल्ट चांगला मिळतो. म्हणून केटो हायब्रंड साधारणतः 200 लिटर पाण्याला 200 ग्राम. त्याच्यानंतर मेल्कॉन सुपर जे की आपल्या कंपनीचं हेक्झाकोनाझॉल एससी फॉर्म्युलेशन मध्ये मार्केटमध्ये मिळतं, ते साधारणतः 250 मिली. त्याच्यानंतर कार्बोसल्फॉन जे की रिकमेंडेड
कीटकनाशक आहे कांद्यासाठी, थ्रिप्ससाठी, ते साधारणतः 250 मिली आणि त्याच्याबरोबर 13-40-13 वाढीच्या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं थोडासा फॉस्फरसची गरज असते. म्हणून जमिनीमधनं आपण जो फॉस्फरस दिलाय तो ठीकच आहे, पण थोडासा पातीसाठी आणि शेंड्यासाठी फॉस्फरस फवारणीमधनं सुद्धा तुम्ही दिला ह्या स्टेजला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होतो. म्हणून 13-40-13 साधारणतः 500 ग्राम तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी वापरून आणि फवारणी घ्यायची आहे. कमीत कमी 200 लिटर पाणी तुमचं एका एकरला संपलं पाहिजे. 100 लिटर मध्ये माझा फवारा होतो म्हणून मी 100 लिटरच प्रमाण वापरेल असं कृपा करून करू नका. एका एकरला कमीत कमी 200 लिटर पाणी तुम्हाला फवारायचंच आहे. तेव्हाच तुम्हाला त्या प्रॉडक्टचे रिझल्ट मिळतील. कांदा पेरणी केल्यानंतर साधारणतः 85-90 दिवसाच्या दरम्यान कांद्याची वाढ तुम्हाला थांबवायची आहे. कांद्याची मान वाढवायची आहे. कांद्याची गळ तुम्हाला वाढवायची आहे. त्या स्टेजला तुम्हाला 05234 साधारणतः 500 ग्राम मॅग्नेशियम सल्फेट जे की तुम्हाला पातीला ग्रीनरी डेव्हलप करून देतं, हिरवळपणा डेव्हलप करून जातं, ते साधारणतः 500 ग्राम. त्याच्यामध्ये एक झोल ग्रुप मधलं बुरशीनाशक ह्या स्टेजला जायला पाहिजे. सुरुवातीला झोल ग्रुप जर घेतला तुम्ही किंवा स्ट्रॉबिलिंग ग्रुप घेतला तर तुम्हाला नंतर बुरशीनाशक जे दिले मी ते तुम्हाला खूप त्रासदायक जे तुम्ही वापरतात ते तुम्हाला नंतर दिलेल्या बुरशीनाशकाला रिस्पॉन्स मिळत नाही. रोगाचा अटॅक वाढतो, त्याच्यामुळे उत्पन्न खूप कमी होतं. म्हणून 05234 500 ग्राम, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्राम, स्कोर 100 मिली आणि त्याच्यामध्ये एक अंतरप्रवाही कीटकनाशक जे की फिप्रोनिल आहे त्याचे ऍप्लिकेशन तुम्ही 200 लिटर पाण्याला एक कॉम्बिनेशन मध्ये घेऊ शकता. नंतर साधारणतः कांदा पेरणीनंतर 100 ते 105 दिवसाला तुम्हाला कांद्याची साईज वाढवायची आहे. त्याच्यासाठी सेमिग्रो 500 मिली जे की आपल्या कंपनीचं सीवीड आणि जिब्रेलिक ऍसिड बेस उत्कृष्ट कायद्यात असलेलं एक प्रॉडक्ट आहे ते म्हणजे सेमिग्रो. खूप चांगल्या पद्धतीने साईजसाठी, कांद्याच्या लस्टरसाठी हे मदत करत असतं, पातीसाठी मदत करत असतं. त्याच्यानंतर 13-045 आता ह्या स्टेजला फॉस्फरसची गरज कांद्याला नसते म्हणून आपल्याला थोडा नायट्रोजन आणि पोटॅश द्यायचा आहे म्हणून आपण इथं 13-045 500 ग्राम. त्याच्यानंतर अव्हेन्सर ग्लो म्हणून एक युपीएलचं प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये ॲझोस्ट्रोबिन प्लस मँकोझेबचं कॉम्बिनेशन आहे. हा स्ट्रॉबेलिंग ग्रुप मधला शेवटचा स्प्रे तुमचा असणार आहे. स्ट्रॉबेलिंग ग्रुप मी शेवटी तुम्हाला दिला, चौथ्या स्प्रे मध्ये स्ट्रॉबेलिंग ग्रुप टाकलेला आहे. तुम्ही अव्हेन्सर ग्लोचं 500 ग्राम ऍप्लिकेशन 200 लिटर पाण्याला करायचे. त्याच्यानंतर इमिडा क्लोप्रिड साधारणतः 250 मिली प्रति 200 लिटर पाण्याला या कॉम्बिनेशन मध्ये घ्यायचंय. प्रत्येक स्प्रे मध्ये एक कीटकनाशक, प्रत्येक स्प्रे मध्ये एक बुरशीनाशक, प्रत्येक स्प्रे मध्ये एक एनपीके बेस्ड न्यूट्रिएंट आणि त्याच्याबरोबर एखाद्या स्प्रे मध्ये मायक्रोन्यूट्रिएंट, एखाद्या स्प्रे मध्ये सिलिकॉन, एखाद्या स्प्रे मध्ये सीवीड बेस्ड टॉनिक अशा कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला मी हे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर कांदा पेरणीनंतर साईज साठी तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला साईज साठी स्प्रे दिलेला आहे. सर्वात महत्वाचा एक भाग येतो तो म्हणजे कांदा टिकवणूक क्षमता. कांदा टिकवणूक क्षमता वाढवायची असेल तर कांद्याचं शेवटचं पाणी जेव्हा आपण देतो किंवा शेवटचं पाणी दिल्यानंतर आपण पाणी तोडतो त्या स्टेजला तुम्हाला एक चांगलं अंतरप्रवाही बुरशीनाशक मारून घ्यायचे. जे अंतरप्रवाही बुरशीनाशक तुम्ही ह्या स्टेजला मारलं तर तुम्हाला कांदा चाळीमध्ये साठवणीसाठी जी सड येते त्या सडीसाठी खूप चांगल्या पद्धतीने हे कॉम्बिनेशन काम करतं. मग तिथं साधं तुम्ही 22 घ्या किंवा साधं रोको घ्या जे की अंतरप्रवाही आहे. इथं स्पर्शजन्य बुरशीनाशक मारून उपयोग नाही. अंतरप्रवाही बुरशीनाशकामध्ये 22 घ्या. परत तिथं साईज साठी तुम्हाला पाहिजे असेल तर पॅशन साधारणतः 1 किलो प्रति 200 लिटर पाणी. इथं लिहिताना थोडं चुकलंय. 1 किलो मी कांद्या पिकामध्ये 7 ते 8 स्प्रे तुम्हाला रिकमेंड केलेले आहे. 7 ते 8 स्प्रे जे तुम्हाला दिलेले आहे ते प्रॉपर स्टेज मध्ये घेणं अत्यंत गरजेचं आहे. प्रॉपर स्टेज मध्ये जर तुमचे ते स्प्रे गेले नाही तर तुम्हाला त्याचे रिझल्ट पाहिजे तसे मिळणार नाही. म्हणून सुरुवातीपासून रोपाची मर रोगाचं व्यवस्थापन, त्याच्यानंतर ट्विस्टर किंवा कोलेटोट्रायकम डिसीज येऊ नये म्हणून कॉम्बिनेशन हे सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पेर कांद्याचं पूर्ण शेड्यूल पेरणीपासून तर काढणीपर्यंत फवारणीचं आणि दाणेदार खताचं ऍप्लिकेशनचं शेड्यूल तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1 तास आपण चर्चा करत होतो. 1 तासामध्ये खूप छान पद्धतीने शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला. मित्रांनो तुम्हाला ह्या मी जे सांगितलं हे शेड्यूल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप वरती मला मेसेज करा. मेसेजद्वारे मी तुम्हाला ते शेड्यूल पाठवून देईल. पेर कांद्याचा असेल किंवा रोपाचा असेल किंवा ट्रान्सप्लांट केलेल्या कांद्याचं बी शेड्यूल पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडे मागू शकतात. फोन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. तुम्हाला स्क्रीनवरती माझा नंबर दिसतोय. माझा नंबर आहे 75-88-01-54-91 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअप वरती.
विषय भरपूर मोठा आहे, भरपूर काही सांगण्यासारखं आहे, पण एक मर्यादा असते प्रत्येक गोष्टीला. म्हणून आपण 1 तासामध्ये हा सेशन बऱ्यापैकी संपवण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न असतील तुमचे, तर ते प्रश्न आपण थोडक्यात बघूया. कमेंट बॉक्समध्ये बरंच काही दिसतंय. मोबाईल नंबर दिलेला आहे मी ऑलरेडी. मोबाईल नंबर द्या दादा तुमचा. एक महत्वाचे काही प्रश्न असतील तर आपण जस्ट फास्टली घेऊया आणि आपलं हे सेशन संपूया. समाधान बागुल म्हणताय, आमच्याकडे मरपेक्षा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे पात खराब होते रोपची आणि लहान राहते. लहान राहणं किंवा पात खराब होणं म्हणजे तुमचं अन्नद्रव्य व्यवस्थापन चुकतंय असं मला वाटतंय. म्हणून मी जे सांगितलं अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये स्प्रे मधलं आणि सॉइल ऍप्लिकेशन मधलं तुम्ही एक करा. मिंगलचं ऍप्लिकेशन तुम्ही मिंगल प्लस थायोग्रीनचं ऍप्लिकेशन तुम्ही रोपाला एक साधारणतः 22 ते 25 दिवसाच्या आसपास करा. खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट येताना मार्केटमध्ये आपल्याला भेटलेले आहेत. तुम्हाला लिंक टाकलेली विजय पाटलांनी कमेंट बॉक्समध्ये. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली तुम्हाला शेड्यूल भेटून जाईल. समजा तुम्हाला शेड्यूल जे तुम्ही जिथून ही लिंक बघितली त्याच्या खाली सुद्धा आपण शेड्यूलची लिंक दिलेली आहे. त्या शेड्यूलच्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्या प्रॉडक्टचे किंवा डिटेल शेड्यूल मिळून जाईल. पीळ पडेल, पीळवरती मी चर्चा केलेली आहे. मुरारी बोर सरांचा प्रश्न आहे की पीळ पडतोय त्यावर उपाय सांगा. आता सध्या जर पीळ पडताना तुम्हाला प्लॉटमध्ये दिसत असेल तर माझ्या व्हॉट्सअपला ते फोटो टाका. नेमका तो पीळ पडण्याची समस्या आहे का काही जमिनीमधनं मर आहे, ती एक आपण चेक करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी व्हॉट्सअपवरती रिकमेंडेशन देतो. माझा नंबर तुम्हाला वरती दिसतोय, त्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी उद्या तुम्हाला रिप्लाय देतो त्याच्यावरती. शेड्यूल नुसार चालू आहे. काही बदल करायची गरज नाही. शेड्यूल खूप चांगलं आणि सोसेल असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे शेड्यूल प्रमाणे नक्की चला. दीपक शिंदे म्हणताय तुमच्या संपर्कात आहे 2 वर्षापासून मर शून्य. धन्यवाद दीपक सर. सतीश माने सर म्हणताय सर आमच्याकडे मागच्या आठवड्यात सकाळी धुके पडत होते. त्यावेळी काही ठिकाणी कांदा रोपाची पात जळून जात होती, जमिनीत वळून पडत होती. त्यावर काही उपाययोजना आहे का? धुकं पडल्यानंतर आर्द्रता वाढून जाते. आर्द्रता वाढल्यामुळे जमिनीमधनं जे रोग आहे त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेवरेबल क्लायमेट तयार झाल्यामुळे अटॅक वाढतो. त्याच्यामुळे रोपाचा वरचा जो शेंडा असतो तो पिवळा पडतो आणि हळूहळू ते रोप मग पिवळं पडून मरायला सुरुवात होते. त्याच्यासाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ह्या रोपाच्या शेंडावरती खूप चांगल्या पद्धतीने काम करणारं ते म्हणजे रेडोमिल गोल्ड. तुम्ही रेडोमिल गोल्ड साधारणतः 15 लिटर पाण्याला 30 ते 35 ग्राम घेऊन त्याच्यामध्ये एक्सीड मायक्रोन्युट्रियन साधारणतः 2 ग्राम 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर घेऊन तुम्ही जर ह्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही संचार 40 धुकं किंवा दव तुमच्या कांद्यावर असेल, त्या स्टेजला तुम्हाला वाटतंय की आंतरप्रवाही बुरशीनाशक चांगलं काम करत नाहीये, अशा वेळेस तुम्ही एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड ज्याच्यामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशक, त्याच्यामध्ये Z78, कुमानियल, कॅप्टन, अँट्रॅकॉल, M45 कोणतं पण एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड घ्यायचे आणि त्याच्याबरोबर संचार 40 घ्यायचे. मित्रांनो, धुक्यामध्ये दवामध्ये जर तुम्ही दर 8 दिवसाला 7 दिवसाला किंवा वाटलं की खूप दव पडलंय अशा कंडिशन मध्ये सकाळी जर तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइड आणि त्याच्याबरोबर संचार 40 जर मारलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रोग नियंत्रणामध्ये फायदा होईल.
बटाट्याचं शेड्यूल पाहिजे असेल तरी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुम्हाला भेटून जाईल शेड्यूल आहे बटाट्याचं. ओके. मोबाईल नंबर मी ऑलरेडी सांगितलेला आहे, 7588015491 हा माझा मोबाईल नंबर आहे. पेर कांद्याची लागवड खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा कालावधी कमी बोलण्यासाठी कमी कालावधी दिलेला आहे. लागवडीसाठी 4 किलो बियाणं एका एकराला 3 ते 4 किलो बियाणं लागतं. समजा थोडीफार मर आली तर 3 किलो मध्ये जर प्रॉपर 100% उगवण क्षमता जर झाली तर 3 किलो बियाणामध्ये 1 एकरची लागवड होऊन जाते. समजा थोडंफार मर आली 70% उगवण क्षमता झाली तर 4 किलो बियाणं लागतं. तो काही एवढा इथं चर्चा करण्याचा विषय नाहीये. पेर कांदा किती दिवसात येतो? साधारणतः 130 ते 140 दिवसामध्ये पेर कांदा येतो. म्हणजे रेग्युलर कांद्याला रोपाचा कालावधी आणि पुढचा कालावधी जर विचार केला तर 160 ते 170 दिवस लागतात. पेर कांद्याला 130 ते 140 दिवस लागतात. म्हणजे 25 ते 30 दिवस तुमचे पेर कांद्याला कमी लागतात. 4 किलो रोपवाटिकेत 2 एकर क्षेत्र कव्हर होतं का? थोडंसं कमी पडतं. कमीत कमी एका एकर क्षेत्राला 3 किलो बियाणं चांगलं उगलं, 70, 80, 90% उगवण क्षमता असलेलं असेल तर तुमचं 1 एकर लागवड 3 किलोमध्ये होते. 2 एकर लागवडीसाठी साधारणतः 5 ते 6 किलो बियाणं लागतं. ओके. मित्रांनो प्रश्न नॉर्मल होते. आपण ते घेण्याचा प्रयत्न केला. आपण आता स्पेशली कांदा रोपवाटिका तयार झाल्यानंतर ट्रान्सप्लांट किंवा पुनर्लागवड करण्यासाठी शेड्यूल करणार आहोत आपण लाईव्हचं. 15 दिवसाच्या आसपास, एक 12 ते 15 दिवसाच्या आसपास तो लाईव्ह घेऊ. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून विचारू शकतात. सर्व शेतकऱ्यांनी परत एकदा खूप छान रिस्पॉन्स दिला. सर्व शांतचित्ताने ऐकून घेतलं. त्याबद्दल परत एकदा मी सर्व शेतकऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आजचा जो फेसबुक लाईव्ह हा संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.